मंडळी, हास्याचा खुराक घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. साजूक तुपासारखा उत्तम आणि अस्सल विनोद घेऊन तयार असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्यासाठी कौतुकाचे बदाम घेऊन तयार असणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे मुसाफिरा या चित्रपटाची टीम. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत, या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि डान्सिंग स्टार पुष्कर जोग, या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करायला सज्ज असलेली स्मृती सिन्हा, चुलबुली अँड डॅशिंग गर्ल दिशा परदेशी. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, रांगेचा फायदा सगळ्यांनाच होतो असं म्हणतात, पण आज या रांगेचा फायदा विनोद निर्मितीसाठी होणार आहे. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. काय हो, घाबरवत आहे? हा? बरे आहेत ना? बरे आहे, बरे आहे. गरम किती होत आहे? हा. तुम्ही नवरीकडून काय? होय होय, नाही काय कळत नाही आता. इतका वेळ झालाय ना, कुणाच्या बाजून आलं तेच कळत नाही. बादलीवर बघून लक्ष येते हा? हा नवरीच्या बाजूने. होय काय? आता तुम्ही घाबरवतोय जरा जरा. अहो, काय झालं, अर्धा तास झाला रांगेत उभे आहोत आपण. माहिती आहे. रिसेप्शनची रांग आहे की रेशनिंगची आहे कळत नाही. एवढ्या एखाद्या 2-4 पोरं झाली असती. माहिती काय? नाहीतर काय? हम्म. आली वाटतं, नवरी नवरी आली वाटतं. नाही 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 हा? नाही, तो बाप आहे. अहो ते चहा प्यायला गेलेत. मगाशी कोणतरी बोलले चहा प्यायला गेलेत ते. नवरी कधी चहा प्यायला जाते? मला काय माहिती, तुमच्या मागे उभा आहे मी. मला विचारतोय सगळं. हा काय? इतका फरक. अरे काय नवरा नवरी आहे ती, काय नवरा नवरी आहे ती? याला काय म्हणजे काय, याचा काय अर्थ? नवरा नवरी म्हणजे याचा अर्थ काय? अरे चहा प्यायला कोण जातोय नवरा नवरी? हा काय इडीबिडी आहे ती काय? उपास असतोय लग्नाच्या दिवशी. अहो, कोणाचे रीतिरिवाज वेगवेगळे असतात. हा, हल्लीची पोरं काठावर आली असतात. लग्न होतोय आणि उपास घरी सोडतोय, याच्यावर असतं सगळं. बरोबर बरोबर. त्यातलं उपासाचं जेवण आहे इकडं. आज उपासाचं जेवण आहे. हा? बोलण्याची पद्धत आहे ती. पैशाचं बोलतात. तुम्हाला तसा माझा काही संबंध पण नाही माहिती का लग्नाला याचा. महाराज कशाला? काय सांगू आता. खरं तर मागाशी अक्षता पडल्या तेव्हाच कलटी हाणायला पाहिजे होती. म्हाताराला अडगाय हो आमचं. म्हणलं फोटो काढून घेऊन ये नवरा नवरी बरोबर. झालाय मोतीबिंदू त्याला. कुठनं बघणार आहे फोटो? मला तुम्ही ओळखता? तुमच्या बापाचं सांगताय मला? गप्पा ना. काय दुखते तेव्हा आता बाकी जरा गप्प बसा. कानात गुणगुण नको तुमची. नाहीतरी काय. वाट बघा वाट. बघा का आले. भाऊ हो भाऊ, हा. ही बादली भेट म्हणून आणले तुम्ही? हो. मग नीट पकडा ना, लाईनला एक वेगळाच फील येतोय. सगळ्यांना बरोबर फील होतोय. सगळ्यांची लाईन बरोबर आहे. तुझी लाईन हीच आहे ना? हो, माझी ती वेगळीकडे आहे कुठे? नाही, हीच लाईन आहे माझी. ए माझा छकुला, तसंच घातलंयस काहीतरी? हा? कपडे आहेत माझे, लग्नाचे कपडे आहेत हे. होय काय? मग काय? बरं झालं सांगितलं आता. रिसेप्शनला आलायस ना? मग नाही हातात पाकिट बिकिट का दिसत नाही. गिफ्ट गिफ्ट कुठं आहे? हो, हा हे बसलो ते गिफ्टच आहे. मी प्रत्येक लग्नात हेच घेऊन जातो. लाईन वाढली की लगेच बसायला बरं पडतं. हे अशी स्टाईल आहे माझी. तुमचं गेला बाहेर काहीतरी. काय ते? एवढं जोरानं करता. होय, कटाळा आलाय आता. तुम्हाला सांगतो, बायकोला म्हणलं जा जेवून घे जास तू, मी नंबर लावतो. बायको जेवली, झोपली, उठली, आली. तिला म्हणलं जा परत एकदा जेवून ये. ती परत जेवाय बसली. या ती बघा परत जेवती, ती तरी नंबर आला नाही वा अजून. आता 3-3 वेळा लोक जेवतात आहेत.
खरं तर मन जेवायला पाहिजे. मनच शुगर आहे ना, मनच शुगर आहे. मन जेवायला पाहिजे. एवढे लोक जेवतात, आम्हाला ठेवणार आहे का नाही लोक जेवण? ऐक ना, जरा उठतोच, मला बसू दे ना. काय ट्रेन आहे 34 सीट मागताय? जाऊ दे ना तू काय कर. उभी राहा. अरे तरणा पांड पोरगास ना तू, उठ ना, बसू दे त्या म्हातारीला. ए म्हातारी कोणाला बोलला रे? याचा एक मारे ना मुटका, सगळी शुगर वितळून जाईल तुझी. म्हातारी दिसते मी, म्हातारा असेल तू. ज्याचं करावं जॉब भले तो बोलतो मीच खरं. काय बोलतो? मी म्हातारा आहे, मी बसतो, मी म्हातारा आहे. म्हातारी आहे. हो, तुमच्या बायकोला सांगा तिचं तिचं चालू दे. हा. हे वेगळं आहे, ती वेगळं आहे. जा तुमचं. गप्प बस. अरे ताड घेऊन कुठे इकडे आली या? एक अरे मिनिट. हे जाऊ. अरे यार काय ना एक घास खा. खरंच रे. एक घास हो खा. हो इथं इथं काय भरवताय? इथं नाही जेवायचं, तिकडे जाऊन जेवा. लाईनी जेवल्या नाही ना लाईनी, तू बाय एक घास खा. एकतर हा? जाऊ तिकडे. बसली तू जा, तू जा. ए, मार नंबर आहे. असं करू नका ना, आमची पण लाल खाली पडेल ना असं जेवण मध्ये आणलं तर. कशाला आले काय माहिती लग्नाला. खरं तर येणारच नव्हते मी. हा तुझ्या मुलं मी आलो. आ? तो दत्तू ये ना ग ताई, ये ना ग ताई, करवली म्हणून तरी ये ना. लग्नात कोणीतरी सुंदर मुलगी पाहिजे, ये ना ग. सुंदर आहे. काय? हाय सुंदर. गप ना. जेवणात आमरस आहे म्हणून पाय निघत नाहीये माझा. त्याला आमरस आहे. झिरो मॅनेजमेंट आहे बरं का. अरे कोणतरी पाहिजे ना का घरातलं इथं. बाप कुठं आहे नवऱ्याचा? बघायला पाहिजे ना की लाईन लावली की उडी तर भांडणं व्हायला लागली आता. नवऱ्याचा बाप कुठं आहे? कशाला पाहिजे तुम्हाला बाप? तो त्याचा बाप आहे ना, तो मगाशी माझा छकुला माझा सोनूला गाणं गाताना डाळीच्या टोपात पडला. त्याची डाळ धुत आहेत मागे तिकडे. मग आता ही डाल धुतलेली आम्ही खायची का मातुगिरी? अरे अरे बोलवा ना लवकर. काय पण बोलतो. वाढवा. अर्ध्या तास मागे या. काय? जाड मिशी घेऊन पुढे कुठे चाललाय? नाही काहीतरी काय दत्तू माझा एम्प्लॉई आहे. मला घाई येऊ जराशी, म्हणजे माझं ना फ्लाईट आहे हो, मला एअरपोर्टवर जायचंय. मला उसात जायची तिकडे लाईन माणुसकी हाय, बादली ठेवले, देतो नंतर थोड्या वेळ. जा इकडे. हाय, आम्हाला घरी काय कंटाळा आला म्हणून रांगेत नाही आलो आम्ही. नाही एक 5 मिनिटात आलोच तुम्ही जाऊन. प्लीज म्हणजे थोडं तरी मी जाऊन येतो ना. काय बोलत नाही, मागे जावा. मागे जा. काय कर या निघ मागे. नाहीतर काय? आली इथे मध्ये उसायला. भाडं काय झालं इथे उभे आम्ही. नाहीतर काय? नाहीतर काय? बादलीची वाटी बोल थोड्या वेळ. होय. नाहीतर काय? हुई. वा, हुई, हुई. खाऊन घ्या. काय माहिती? दोन घास खा. हे काय? यांचं काय? जेवला नाही ना हो तुम्ही? इथं लाईनीत नका जेवू. आम्ही नाही, काय नाही, जेवून घ्या. तिथे- रात्रभर झोप पण नाही आहे, खाऊन घ्या तुम्ही. हो वहिनी, अहो वहिनी. अरे, याला काय अर्थ आहे? ही बोलायची काय गरज आहे का? नाहीतर जाऊ तुला दाखवतो आज रात्री. जा. वहिनी एक चमचा मला पण भरवा ना. बसा ना. अवघड आहे का? काय अवघड आहे? मला काय वाटतं माहिती काय, त्यांनी खरं तर एक नाही मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता लोकांसाठी. खरं म्हणजे काहीतरी असं कपलचं गेम बीम जरा लोकांसाठी बरं वाटलं असतं ना जरा. बरोबर आहे. आहे मग मी तर म्हणतो नाचाल काहीतरी नाचणं बिसण्याचं. मग काय डान्स बिन्स पाहिजे होता ती का? ती 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 मगासपासून ती कोणतरी पोरगी फिरते ती बघा. नवऱ्याकडची होती, नवऱ्याकडची. ती तिला नाचायला सांगा ना. तिचा बांधा डान्सिंगल वाटतोय. माझ्या साडूची पोरगी आहे ती. डान्सच्या शाळेत घाला, चांगली नाचेल असं वाटतंय ती. हो, इथून नाही दिसत आहे नवरा नवरी. किती लांब लाईन आहे म्हणजे. हा, जरा ताजमहल दाखवा. नाही मी आपलं जस्ट सॉरी नवरा नवरी बघते. सॉरी. बाई ग, माझे पाय आता खूप दुखायला लागलेत. ते म्हणतात चल बाई घरी, आता झेपत नाहीस आम्हाला तू. ते तुमचे ना माझ्या स्टूलचे पाय बोलताय. जाऊ दे. हे गप ना रे बा. मारील. वाढवा. विजय.
एक्सक्यूज मी जेंटलमन प्लीज याचं काय ते? लिसन हे बघा तुम्हाला पुढे जायचं असेल तर आमच्या कोण जेंटलमॅन नाही आहे तसं नाही सॉरी काय ना घाई होती माझी फ्लाईट आहे हो. 1 तासाने फ्लाईट आहे प्लीज मी थोडं जाऊन लगेच आलो असतो ना माझं पण हेलिकॉप्टर थांबले मी काय करू सॉरी सांगतो मोठा हॅलो 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 हाय हॅलो बॉस हॅलो 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 हे आमचे सर आहेत पाटील सर हॅलो कॉंग्रॅच्युलेशन्स चला ना फोटो काढूया येस प्लीज ऐका ऐका फोटो काढाय घेऊन चालू 1-2 मिनिटात येतो लगेच अरे 2 मिनिटात काय तू अर्धा तास थांबलो आम्ही इथे आम्ही असेच थांबलो आहे नाहीतर का आम्ही रांगेत उभे तितका वेळ शुभेच्छा द्यायला आम्ही आयरे गैरे. हो ना आणि मी बघितलं मगासपासून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी हसताय खिदळताय किती वेळा फोटो काढताय रीला काढताय आम्हाला काय नाही आमचे आता जेवले पण नाही माहिती आहे मग मान दिला त्याचा अवमान करू नका मग? मिशी वाढवली म्हणून दाखवायला नाही आलो इकडे मी आज आपला काहीतरी थोडा वेळ द्या तू काय जगातला पहिलाच वर लग्न करणारा 100 वेळाला कपडे बदलाय जात आहे दिसतंय तसंच तुला काय अक्कल आहे का मग पाय तुटायला येतात माझं थोडा वेळ द्या काहीतरी मॅनेज करतो काय मॅनेज काय मॅनेज करणार तू काय मॅनेज करणार आहे थोडा वेळ द्या ना, एक फोटो काढून घेतो सरांसोबत काढू आपण लगेच फोटो काढू सर या. दत्तू मी पण काढायचं दत्तू नको माझ्याकडे वेळच नाहीये मित्रा हे बघ 1 तासात फ्लाईट आहे माझी छान छान अभिनंदन तुमचं छान. मी निघतो मला वेळ होतोय हा हॅपी मॅरिड लाईफ नाही मी करतो मला थोडं उशीर होतोय हा कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू चल मिळते हा चल. अरे याला काय अर्थ आहे? काय असेल तर मग. हे घे माझा घेऊन घे. हा घे. मला पण नाही जायचं. घेऊन जा. कधी पण तो काय नाही एकत्र photo काढूया. जेवायला नाही खायला. वा वा जोरदार टाळ्या अतिशय उत्तम सांघिक सादरीकरण मस्त फारच भारी प्रसाद दा अप्रतिम मला फार आवडला हा प्रयत्न भयंकर आवडला म्हणजे मला असं वाटतं की एक फिल्म असते मग फिल्मपेक्षा थोडीशी छोटी शॉर्ट फिल्म असते शॉर्ट फिल्म मग त्याच्यापेक्षा छोटी असते त्याला आपण ॲड फिल्म म्हणतो 10 सेकंदात 20 सेकंदात 30 सेकंदात मिनिटभरात सगळं काही तुम्हाला सांगायचं असतं त्या ॲड फिल्ममध्ये मला आता असं वाटलं की मी 10 ॲड फिल्म्स ॲट अ टाईम बघतोय एवढंसं होतं प्रत्येकाला पण त्याच्यात तुमचं अख्खं आयुष्य दाखवलं तुम्ही तुमच्या घरचे कसे असतील तुम्ही घरच्यांशी कसे वागत असाल इथे येण्याच्या मागची तुमची मनस्थिती काय आहे समोर काय घडतंय त्या पलीकडे ती काय काय चाललं हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं तुमच्या नजरेतनं आम्हाला दिसत होतं त्यामुळे प्रचंड ताकदीचे तुम्ही सगळे नटनट्या आहात आणि हा प्रकार गोस्वामीच करू जाणे या मंचावरती त्यामुळे एकदा तुमच्या सगळ्यांसाठी प्रचंड टाळ्या अवघड अटेम्प्ट होता पण तो करणं याची मला फार गंमत वाटली आणि तो तुम्ही सक्सेसफुली केलात म्हणजे फक्त एका रिॲक्शनसाठी प्रियांका तू आलीस आणि ती रिॲक्शन इतकी बारीक आणि इतकी मायन्यूट होती ज्या पद्धतीने तू बघितलंस दत्तूकडे किंवा दत्तूची रिॲक्शन काय तो म्हटलं 10 वेळा कपडे बदलतो पण दिसतो तसाच त्याच्यावर दत्तूची जी रिॲक्शन माइंड ब्लोईंग म्हणजे काय कॅरेक्टर केलंस तू पाम्या कमाल ला जवाब माइंड ब्लोईंग म्हणजे थोडक्यात खूप काही सांगणं जे असतं ना तसा फील आला मला अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं सई कडक परफॉर्मन्स मला ज्या पद्धतीने प्रहसन सुरू झालं एका फॉर्मेशनमध्ये दॅट वॉज समथिंग व्हिज्युअली डिफरंट आणि खूप मजा आली त्यांनी सचिन मोठे सरांची कॉन्सेप्ट आहे ब्रिलियंट कॉन्सेप्ट वेगळी कॉन्सेप्ट काहीतरी वेगळं आज बघायला मिळालं आणि इतका समर्पक सेट पण आहे की आतमध्ये चालू आहे आणि ती लाईन अशी बाहेर आहे इथे काहीतरी थोडंसं फारच सगळं एकदम साजेसं होतं म्हणजे एक परफॉर्मन्स सगळ्यांच्या टीमवर्कनी कसा उचलला जातो तसा सांघिक परफॉर्मन्स होता सगळ्यांची कामं उत्तम पम्या विशेष उल्लेख तुझा केलाच पाहिजे एकतर मिशी खूप भारी दिसते वेगळाच दिसतो वेगळा माणूसच वाटतोयस तू आणि मस्त आवाज पण मस्त लावला होतास प्रियंका अत्यंत सुंदर दिसतेस फार छान सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक मजा आली
विद्यार्थी समीर चौगुले यांचा आज पुन्हा एकदा होणार आहे सत्कार आणि अर्थातच या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत विनोदाचे चौकार आणि षटकार जे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य सत्राच्या अतरंगी विनोदवीरांना. हॅलो हा काय सांगतो आले 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 सर आले शामराव सोड नमस्कार सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. Yes, स्वागत. yes, yes, yes. सर, मी रसिका वेंगुर्लेकर या संस्थेची अध्यक्ष हो आहे. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं. बोलणं झालं Right, होतं. right, right. आणि हे हेमंत पाटील सर, हे कार्यवाह आहेत. नमस्कार सर यावा काय झालं सर? लिंबू पिळलं का शेखंड केलं नाही सर मी अदबीनं केलं सर. अदबीने हो दबीने केलं फक्त तुम्ही नाही sir. एवढं जोरात करतं का कोणी नाही मी शेतकरी सर थोडासा शेती कामामुळे ना हातटानक झालाय सर. अहो, मग राग बैलावर काढा माझ्यावर कशाला काढताय ना असं करू नका ना आल्या एकदम हे होतं ना नाही होणार सर याच्या ठीक आहे, सर ठीक सर आणि हे हरकत नाही ठीक आहे हरकत नाही नो प्रॉब्लेम नाही, सांगते ना सर. हे आहेत ना, हे विराज जगताप आहेत आमच्या संस्थेचे माजी शिबिरार्थी सर. खूप उत्तम ऍक्टर आहेत सर. हो अरे वा अरे वा. सध्या धूप आणि अगरबत्तीचा स्टॉल आहे बाहेर यांचा. म्हणजे बिझी आहेत खूप खूप. वा 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 मग 100% यशाची खात्री हे वाक्य कोणत्या कॉन्फिडन्सवर तुम्ही लिहिलेलं आहे तिकडे सर जोरदार कॉमेडी करता तुम्ही करे अरे हळूच, अरे, काय करताय तुम्ही हळूच होतं सर. स्वतःच्या ताकदीचा अंदाज नाही आहे का तुम्हाला हे असं करू नका तू पडला असतं ना तिकडे कौतुकाने नाही हरकत नाही मला जरा लवकर जायचंय माहिती कारण हो, इथून हो. मी आता कल्याणवरून दहिसरला जाणार अच्छा. परत तिकडे परत ट्रॅफिक वगैरे होतं ना मग रात्री स्क्रिप्ट लिहायचंय उद्या परत शूटिंग सुद्धा आहे बरोबर. पटपट करा काय हो, ते हो. कार्यक्रम हा? सर, तुम्ही स्थानापन्न व्हा. Yes. नाही नाही आधी बसू द्या ना त्यांना. तेच अर्थ तोच आहे तो तोच तो. सर, बस तू तिकडं बरं सुरू करते हा कार्यक्रम. हा, लवकर करा घाई. सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार. तर प्रेक्षको, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. समीरजी चौगुले यांचं मंचावर आगमन झालं. जोरदार टाळ्या. मी समीर चौगुले आणि तुम्ही बसा ना कन्फ्युज प्रेक्षको, समीरजी चौगुले यांची वेगळी वेगळी अशी ओळख मी काय करून देणार. पण मला माहितीये तुम्ही त्यांना बघत असताना तोंडात बोट घालत असणार. काय बोलताय तुम्ही काय बोलताय सर सर, तुमचा कार्यक्रम जेवणाच्या वेळेला लागतो ना, त्यामुळे असं कार्यक्रम बघता असं करून लोक बघतात सर कार्यक्रम. कराय मस्त आहे सर नमस्कार. हा, तर समीरजी चौगुलेंसाठी जोरदार टाळ्या. आपण लगेचच त्यांचा सत्कार करूया. मी पाटील सरांना विनंती करते शाल श्रीफळ आणि पुच्छगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या. हा, फोटो. काय येडायच कर हळू करा ना जरा सॉरी सर एवढ्या जोरात घ्यायचं का जवळ सर प्लीज जरा तुम्ही द्या. तुमच्या ना ताकदीचा अंदाज घ्या सर Yes, yes. टाळ्या. हळू हळू बाजूलाच आहे ना, हळू. होय येस फोटा हळू जरा ना परत तेच बोलताय तुम्ही खूप जोरात हे करताय हा अरे बापरे. हात काढा तो नाही हो हा हात काढा ना असं कसा तो तुम्ही 12 तास उभं राहा ना उन्हात मला काय करायचंय तुमचे हात तुमची कंबर आहे ना असं नका करू यार चला पटापटा मी हा घेणार नव्हतो कार्यक्रम चला चला हा. प्लीज होय होय तर प्रेक्षको, याच्यानंतर पुढे काय? हा, ओळखा का पुढे काय? नाही ओळखलं मग मीच सांगते. आता की नाही, आपण समीर चौगुलेंचं स्वागत एका छानशा कवितेने करणार आहोत. आपल्या संस्थेचे जे माजी शिबिरार्थी आहेत धूपवाले जगताप उर्फ कवी चिकडा हे एक छानशी कविता सादर करणार आहेत. जोरदार टाळ्या कवी चिकडासाठी. सर ऐका, हा तुमच्यासाठी स्पेशली केली यांनी कविता. वाव नमो नमस्ते सर. समीर चौगुले यांना नमन करून मी माझी कविता त्यांना अर्पण करतो. वा वा वा. अशीच कविता करत राहा पुढे छान होती हा सर, कविता पुढे आहे. अरे वा. पुढे कविता अरे वा. सर सुरू करतो हा. हा, हा. हा.
समीर चौगुले आले कल्याण नगरा, करूया त्यांना मानाचा मुजरा. सोडले विरार त्यांनी आ, 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 आणि केलं त्यांनी दही सर. आणि आज ते झाले सुपरस्टार. दही सरला तुम्ही सुपरस्टार असं हे मग जुळवलं. थँक्यू सर. अजून किती कविता आहे सर पुढे पटकन घ्या आहे, आहे. पटकन घ्या पटकन घ्या. त्यांच्या जोकवर हसून हसून आमचे गाल दुखले, पण त्यांच्या टकल्यावर जोक करून ते नाही ठकले. बस करा. आ, आ, बस आ. बस बस उरलेली कविता व्हॉट्सअप करा मला. हो रे, फार करा. सुंदर सुंदर वा. मला मी आधी सांगितलं होतं हे सगळं ठेवू नका, मला खरंच जायचंय. हो संपण्यात मला ना स्क्रिप्ट लिहायची, तिकडे सचिन मोठे सर वाट बघतायत, स्क्रिप्ट पाठवायची. नमस्कार सांगा त्यांना. प्रेक्षक ऐकली का कविता? हा, विराज जगताप यांची कविता ऐकून काय वाटतं? ती कविता म्हणजे एक मधाचं पोळं आणि मस्त कविता. एकदम छान होती कविता, छान होती. आता पुढे काय असणार आहे? ओळखा बरं. ओळखलं तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या संस्थेने एकपात्री अभिनय स्पर्धा भरवली होती आणि त्यातली जी विजेती आहे तिला समीर चौगुले स्वतःच्या हस्ते बक्षीस देणार आहेत, तिचा गौरव करणार आहेत. आणि ती मुलगी इथे सादरीकरण सुद्धा करणार आहे. आणि समीर सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मला आजच कळलंय की त्या मुलीच्या आईने सांगितलं ती तुमची अत्यंत मोठी फॅन आहे. अरे वा. तर वेळ वाया न घालवता आपण तिला लगेचच मंचावर बोलवूया. आपल्या सगळ्यांची लाडकी प्रिया अर्थात पुपू. ये ग. या टाळ्या वा वा. ये बाबू ये. ये ग बाळा ये. बघ, समीर सर हो ना? ये बेटा ये ये अगं अगं. ये बाबू ये. घाबरले जरा. अगं घाबरू नको, समीर सर आहेत ते. फॅन आहे तू त्यांची. खरे खरे आहेत ते. ये ये हं? ये ये ये. पुपू ये ना. अगं. अगं ये ना का पुपू. हळू करा हो, जरा ऐका आवाज. इकडे बाळा, अरे घेऊन या तिला. तुम्हाला मी आधी पण सांगितलंय या. स्वतःच्या ताकदीचा अंदाज घ्या. लग्न झालंय नाही सर. करू नका. काय स्वतःची बॉडी आहे, काय आपली ताकद लागते आपल्याला आपलं कळलं पाहिजे. लहान मुलगी आहे ना ती, आधीच घाबरलेली आहे. सॉरी सर ते ये. नका बोल. ये काका आहेत बाळा, काही नाही करणार. ये हं? लुलू काही नाही. लुलू ये. पुप्पू सर. पुप्पू आहे सर. ये ये. रिलॅक्स. समीर चौगुलेच आहे मी. फॅन असणं माझी. हा हात दे हात. येस 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 कमॉन कमॉन. येस येस. हाऊ डू फील? पुप्पू बेटा काय झालं अरे बेटा? पाणी आण रे, पाणी आण, पाणी आण. हो, सर, हो, सर. पाणी मारा. आता बेटा पुप्पू माझ्या चेहऱ्यावर मारलं पाणी. माझ्या चेहऱ्यावर. काय पाटील पुप्पू. अरे हिच्या चेहऱ्यावर मारा. कोण पडलंय बेशुद्ध? हा उठ बेटा. मारा. हळू. ऊस आहे का तो? एवढं पाणी मारताय? ऊस आहे का आग लागली आहे विझवताय? नका करत. ओ ऐका ना. ओ यांना जरा लांब ठेवा. लांब राहा तुम्ही जरा, लांब राहा. हे एवढं कोण करतो? नका करत जाऊ, लहान मुलगी आहे ना ती. ये बाळा बस 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 बस. रिलॅक्स. समीर चौगुलेंना भेटायचं होतं ना तुला? भेटायचं होतं की नाही? समीर चौगुले तुझ्या समोर आहेत की नाही मला सांग. कसं असतं मला माहिती आहे तू टेन्स आहेस. आपण ज्याचे फॅन असतो तो माणूस समोर आल्यावर आपलं असं होतं. पण कसं असतं बाळा की श्वास आणि उच्छ्वास ह्या दोन नाण्याच्या बाजू असतात बेटा. तर त्या दोन नाण्याच्या बाजू असताना आपण आधी श्वास घ्यायचा, श्वासाच्या मागे उच्छ्वास फॉलो करतो श्वासाला. आणि तो म्हणजे तू दीर्घ श्वास घे बघू. दीर्घ श्वास घे. घे. दीर्घ श्वास घे. येस तुला जमतंय बाळा. ये आईस्क्रीम खायचं नाही, नाक फुरफुरतंय. हा काळजी घ्यायची जरा. हा आता हे सो उच्छ्वास. ये फिलिंग बेटर नाव. हा हरकत नाही. हा नाकातलं ऍडिशन निघेल तुझी पण नीट जाऊ. हरकत नाही. हा आता बरं वाटतंय का मला सांग? तुझं नाव सांग मला. सांग. सांग बेटा सांग. माझं नाव आहे. गोड आवाज आहे. गोड खूप. किती गोड आवाज आहे हो, तुझा. सर. कोकिळेसारखा आवाज आहे. तुझं नाव? प्रियदर्शिनी हा. गोपाळ कृष्ण हो पुढे.
गोपाळ नको घाबरू नाही नाही ओके 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 टेन्शन नाही घ्यायचं हे बघ बाळ कसं आहे माहिती का काका आहेत ना काका हा समीर चौगुले आवडतात की नाही आज आपला कार्यक्रम आहे कल्याणला काकांना जायचंय तिकडे दहीसरला मध्ये ट्रॅफिक लागतो की नाही मध्ये तो घोडबंदर रोड लागतो म्हणजे उलटी असते करे तिकडे झालेली आहे ना ट्रेलर बिलर उलटतो की नाही मग तिकडे ट्रॅफिक जाम होतं बेटा है ना काकांना कुठे जायचंय दहीसरला कुठे जायचंय दहीसरला. हळू करा ना जरा हळू करा ना तुम्ही का असं करताय तुम्ही कुस्तीचा आखाडा आहे का नाही प्रत्येक गोष्ट असं नका करू जरा तुम्ही पुढे या तुम्ही मागे जा नका करत जाऊ हे हा ते काकांना दहीसरला जायचं की नाही ते पट्टा पट्टा बक्षीस घ्यायचं हा बक्षीस आणा बक्षीस आणा बक्षीस आण रे अरे बक्षीस आण रे बक्षीस सांगणार तुला रे. हो दादा रांडुकर दिसलंय बंदूक मागवताय नाही ते एवढा जोरात कशाला बोलताय मग बक्षीस आणले बक्षिसाची एक डिग्निटी असते बक्षीस असं असतं ना ते असं नका करूच जाऊ तुम्ही 70 नका 22 वेळा केलं पाहिजे 23वी वेळ झाली आता नमस्कार करायची आल्यापासून तेच चाललंय घाबरायचं नाही बाळा हा Relax. हा? समीर सर हा, हा. आपण तिला बक्षीस नंतर देणार आहोत. त्याआधी सर तिचं सादरीकरण आहे खूप सुंदर ऍक्टिंग करते ए, सर पण- थोडासा वेळ सर मी तुम्हाला सांगते सर उद्याची ती मुक्ती बुर्वे बघा तुम्ही एक तर भक्ती बर्वे म्हणा किंवा मुक्ता बर्वे म्हणा मुक्ती भुर्वे असं काहीच नाहीये जगात कळलं का तुम्हाला आणि पटापटा करा हे तुम्ही आधी सांगितलेलं नव्हतं ना हा सॉरी परफॉर्मन्स सॉरी सर थोडासाच वेळ आहे सर लवकर. छान करते सर ती Yes, एक yes. छान करून दाखव सरांना मस्त ये, मस्त ये, ये गे बाळा ये, ये, पुपू, ये, ये. ये. इकडे उभी राहा हा, करून दाखवा छान, छान. हा. एकदा- ए, जोरदार टाळ्या वाजवा हा पुप्पू चला चला नमस्कार माझं नाव झालं झालं बेटा ते पुढे पुढे आता पुढे तुला शिकवीन चांगलाच धडा नाही नाही शिकवीन अरे शिकवीन यार, चांगलं. नको रिलॅक्स बेटा मी आहे ना बेटा ऐक काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं ती घाबरली सर तुम्ही आलात ना सगळं पाठ होतं सर एकपत्री स्पर्धेत पहिला नंबर आला पण तुम्हाला घाबरायचं नाही घाबरायचं बाळा मी तुला सांगितलं ना घाबरायचं नाही मी आहे डोंट वरी सर 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 एक मिनिट मी तिला समजू येस 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 पुपू डोंट वरी तू करशील सगळ्यांनी चीअर अप करा पू 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 पा 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 जग तिकडे पुपू म्हणते तुम्ही पॉपॉ कशाला म्हणताय नका करायचं हसण्यालाच अर्थ नाहीये काही तुम्हाला कळतंय का काही हसणं प्रतीतच करत नाही तुमचं जरा जरा हे घे बेटा हा नीट कर हा हा, छान घाबरू छान कर, नकोस घाबरायचं नाही. येस यू कॅन डू इट कम ऑन पटकन कर आणि चांगला शिकवीन धडा सुरुवातच चुकली ना चांगलाच शिकवीन पुढे गडबडतं सगळं पटकन हा हा बेटा व्हेरी गुड हा घोडबंद ट्रॅफिक लागतं ना बेटा चल 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 चांगलाच धडा काय झालं काय झालं काय झालं काय मला झालं? भीती वाटते मग बेटा काल स्क्रिप्ट मिळाली तेव्हा हे सांगायचं ना काल आधाशासारखं खसकन ओढून घेतलंस कॅरेक्टर आता मग काय करशील आता करावं लागतं की नाही मला सांग आणि या मंचावर भीती कुणाला वाटली पाहिजे याला हे बघ काळजी करायची नाही तुला टेक्निक सांगू का बाळा मी सुद्धा तुझ्या या फेजमधून गेलेलो आहे आपला समोर जर एखादा खूप सिनियर माणूस आला आहे मी सुपरस्टार आहे आय नो दॅट पण जर एखादा माणूस तुझ्या समोर आला एवढा मोठा दुर्लक्ष करायचं तो कोणीच नाही आहे असं समजायचं बेटा कळलं स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा स्वतःवर तुझ्या स्वतःवर तुझा कॉन्फिडन्स पाहिजे कळतंय का तुला हा मी कोण आहे मी नाहीये सुपरस्टार आज समज समीर चौगुले सुपरस्टार नाहीये तू क्वीन आहेस या अख्ख्या रंगमंचाची कळलं का तुझ्यात कॉन्फिडन्स पाहिजे जमणार बेटा यू कॅन डू इट मी लहान होतो ना त्यावेळेला मला एकही प्राइज मिळालं नव्हतं पण आज तुला पहिलं प्राइज मिळालंय की नाही म्हणजे तू ग्रेट आहेस मी फालतू आहे ओके असं समज समोर गेला अजिबात बघायचं नाही अरे हात कोण आहे समोर भाई मेरा परफॉर्मन्स दे गुंगी है ओके नीट करायचं करशील दॅट्स इट वा 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 सर नाही, नाही. वा किती छान समजवलं सर हसते बघा ती आता आता व्हेरी छान गुड करणार ते असं काय लहान मुलांची सायकोलॉजी असते त्या पद्धतीने समजावं लागतं चल चल कमन लवकर हा. टाळ्या वाजवायचा कमान Ready? चांगला धडा शिक सुरुवात असं नाही करायचं तुला शिकवीन चांगलाच धडा नाही बेटा तुला काय सांगितलं आज तुला शिकवीन चांगलाच पुपू पुपू आता मान्यवरांनी काय सांगितलं कोण येतो समीर चौगुले 3 पाट आहे तो 3 पाट लायकी का त्याची अरे 1 नंबरचा फालतू माणूस आहे तो शपथ त्याच्या तोंडाकडे पाऊस नको तू काय आहे त्याच्या तोंडामध्ये पायासारखा अरे एकदम म्हणजे माझ्या दृष्टीने आता हळा या लायकीचा आहे तो हे कुणी सांगितलं बोललं
सेलिब्रिटी 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 काय वेगळा लागून गेला का तो? अरे त्याच्या डोक्यावर का 3-3 शिंग आहे हा? जास्त मला सांग ना. अरे त्याला काय 7-8 पाय आहे? नाही, तो बी माणूस आहे. तो बी किराणा खात असेल की नाही? अच्छा, अच्छा, काय मला त्याच्यावरती कुत्रा भुकत असेल की नाही? अरे तुला काय वाटतं त्यानं आयुष्यामध्ये ना कॉमेडी सोडून काहीच केली नाहीये. हे काय? काहीच नाही केलं त्यानं. एक नंबरचा कोंबड्या आहे तो, कोंबड्या. काय बोलताय तुम्ही? एवढं तुम्हाला बोलायला लावलं का? बरोबर आहे बेटा बरोबर आहे. हे बघ यांच्याकडे बघ. हा. बघ काय आहे चेहऱ्यावर. काहीच नाही बघायचंच नाही. शिशी बघण्यासारखा चेहरा आहे का त्यांचा? नाहीच ना. फालतू माणूस आहे तो. लायकीच नाही तो माणसं. तुला माहितीये का त्यांची बायको आणि मुलगा पण इज्जत देत नाही. काय? अच्छा अच्छा, देतात मला इज्जत. काय वाटेल ते का? तुम्ही पर्सनली बोलताय का? हा? घाबरायचंच नाही अशा माणसं. काय येतं त्याला पुच 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 पुच. हे घे 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 घे. त्याच्याशिवाय काय करतो का तो? तू किती छान ऍक्टिंग करते. आपल्या शिबिरात किती छान छान शिकव. ह्याला दाखव. या माणसाला दाखवून दे किती छान ऍक्टिंग करते. करेक्ट. माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे दे. कोण आहे समीर चौगुले? अरे कोण आहे? त्याच्या बापाने अशी सनी वाजवली होती का? अरे छाट छूट नट आहे, त्याला घाबरायचं नाही. बिंदास कर. You can do it. काय लपडं समीर चौगुले! हा. येस. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या कॉमेडीचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला ऍक्टर. 4 आयटम वर चाले तुझं करिअर. मस्त. तुझा 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 ह्याच्याशिवाय तुला जमतच काय स्किट्या? ऍक्टिंग सोड. तू खेळ जाऊन गोट्या. तुझा उतरीन समजा माज. तू दिसलास की टीव्ही फोडून टाकीन आज. चेहरा आहे की टेंगुळालेला बटाटे वडा. तुला शिकवीन शिकवीन चांगलाच धडा. वा वा बात आहे यार. वो परफॉर्मन्स पेक्षा वेगळं केलं पण काहीतरी अप्रतिम करून टाकलं. मस्त केलं. त्या काकांपेक्षा छान केलं तू. बक्षीस सर तुम्हाला बक्षीस द्यायचंय तिला. सर सर प्लीज बक्षीस द्या सर. टाळ्या वाजवायच्या. टाळ्या 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 टाळ्या. सरांकडे बक्षीस घे. वा 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 घे घे. वा वा वा. त्यातली आता लहान मुलगी बाहेर काढतो. सर, बाहेर काढा ना. चिकन टाक. वा वा एकदम चिकणा परफॉर्मन्स. मजा आली. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा. ऍक्च्युली ही ती कल्याणची एकपात्री स्पर्धा नव्हती. ही ऍक्च्युली तुमचेच 4 जणांची एकपात्री स्पर्धा होती. तुमचं एक वेगवेगळं पात्र तुम्ही साकारलं आणि ते अप्रतिम साकारलं. त्यामुळे ह्याचा जर मी जज असतो तर मी आत्ता खूप कन्फ्यूज झालोय की मी नक्की कुणाला बक्षीस द्यायचं. मस्त विराज, टेरिफिक, उत्तम स्टार्ट आहे. हेम्या काहीतरी भलतंच कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. रस्सा मस्त. पुपू सुपब. म्हणजे त्या मुलीचं घाबरलेपण, तिचं गांगरलेपण आणि त्यानंतर तिला आलेला ओव्हर कॉन्फिडन्स, हा ग्राफ माइंड ब्लोईंग होता, माइंड ब्लोईंग. समीर, तुला कुठल्याही स्किटमध्ये कुठल्याही रूपात टाका, यश 100% म्हणजे तू त्या मुलीला समजवतानाचा काय मानसोपचार तज्ज्ञ पण वाटलास आणि तिकडे आम्हाला घोडबंदरवर आडवा ट्रक त्याचा ड्रायव्हर पण तू दाखवला. इतकं तुझं कसब आहे ते. मजा आली. वंडरफुल. सई. वा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. हेमंदा, आतला काहीतरी शिफ्ट झालंय आणि तो शिफ्ट अमेझिंग आहे. कीप इट अप. आणि ते दिसतंय, ते जाणवतंय. फार मजा येते तुम्हाला आजकाल बघताना. असाच परफॉर्मन्स आता अपेक्षा वाढवल्यात तुम्ही तर त्याला खरे उतरा प्लीज, ही माझी कळकळीची विनंती आहे. विराज, मस्त. ॲज पशाजी सेड, फारच भारी केलंस तू. म्हणजे जितके पंचेस तुझ्यावरती असतात तेवढे तू जेव्हा खोडतोस तेव्हा मला खूप मजा येते आणि आज तू खोडलेस, त्याची खूप मजा आली. रस्सा मस्त, वेगळंच होता कॅरेक्टर. आवाज पण खतरनाक लावला होतास. प्रियदर्शनी, मला तू न बोलता जे काही बोललीस ते खूप आवडलं. म्हणजे तुझ्या एंट्रीपासून ते जोपर्यंत तुला शब्द नव्हते, फॅन्टॅब्युलस. मला पुपू परत पाहिजे 100%. फार मजा आली. आणि समीर दादा, वी लव्ह यू. मजा आली. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज येणार आहे एका शेफच्या किचनमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची खुसखुशीत रेसिपी अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येतात दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हॅलो, वेलकम
सगळ्यांचं स्वागत करतो मी तुमचा लाडका शेफ शेफ टोनी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे खादाड बोका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड बोकामध्ये. मित्रांनो, खाणं म्हणजे जगणं आणि जगणं म्हणजे खाणं. एम आय राईट प्रसाद सर? Yes. एक्झॅक्टली. जसं 5 मैलावर भाषा बदलते तशीच प्रत्येक जेवणाची रेसिपी सुद्धा बदलते. म्हणून आपण जर जगात सगळीकडे जाऊ शकत नाही तर जगभरातल्या प्रसिद्ध फेमस अशा रेसिपीज मी इथे तुमच्या सोबत करत असतो आणि इथे मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण या रेसिपीज करून घेत असतो. आज सुद्धा आपल्यासोबत आहेत एक प्रसिद्ध रील स्टार मोना मॅडम. कट करायला अनाउन्समेंट काल मी तुम्हाला तेच लिहून करतोय मी. काल लिहून दिलेली तुम्हाला ती मी ती नाही, मला स्क्रिप्ट मध्ये वेगळी होती ना, मी कालची कशी. अरे नाही ते मी का ठीक आहे मीच करतो तसंही तेवढंच असतं मला ते मी करून घेतो पटकन. तर लेडीज अँड जेंटलमेन गर्ल्स अँड बॉयज मेक सम नॉइज फॉर सोशल मीडिया की शान लाखो दिलो की जान तरुणांच्या हृदयातला मदनाचा बाण मोना डार्लिंग. हॅलो एव्हरीवन. हॅलो. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. ओ माय गॉड. हॅलो गाईज. हॅलो हॅलो. इलू इलू. इलू इलू. हे मू. सा. फिर. इलू इलू. मला पण बोला ना इलू इलू टू. इलू इलू टू. इलू इलू टू इलू इलू टू. इलू इलू टू. ओ माय गॉश. तुम्ही पण म्हणा ना इलू इलू टू. म्हणजे ओ माय गॉड. नाही इलू इलू टू नाही माहिती. रागावू नका मॅडम. ओके ओके. सौदागर बघितलं नाहीयेत का तुम्ही? हो पाहिलंय ना. इलू का मतलब आय लव्ह यू. हो येस येस आय सॉरी. एल यू आय लव्ह यू. थँक्यू. मला ऍक्च्युली पटकन आठवलं नाही कारण मी खूप सिनेमे पाहत नाही त्यामुळे. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. कसं असतं नर्स असल्यामुळे तुम्हाला ते सिनेमे बघता येत नाहीत ना. नर्स? कोण नर्स? मी? हो तुम्ही. म्हणजे मी जेव्हा ऍडमिट होते ना डॉक्टरकडे गेले होते मला ना गेंडू झालेला. डेंग्यू. ती झाली खूप आजारी होती. म्हणजे ती नर्स होती ना तिने पण अशीच टोपी घातली होती. तिने मला इंजेक्शन दिलं. ओ माय गॉड खूप दुखलं मला. नाही तुमचा गैरसमज होतोय. ही जी टोपी आहे ती नर्सची नाहीये, ती शेफची टोपी आहे आणि मी आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका शेफ. मी शेफ आहे ना तर मी हे बोलणार ना. तुम्ही शेफ आहे? हा. हे इकडे एकटे शेफ आहेत? हा मॅडम. म्हणजे आपण अनशेफ आहोत? ओ माय गॉड मॅनेजर तुम्ही मला अशा ठिकाणी काढलंय जिथे आपण अनशेफ आहोत. मॅडम मला कल्पना असं पाहिजे. ते सेफ नाहीये ते शेफ आहे. शेफ म्हणजे आचारी. ओ लाईक दॅट. ओके. मी आचारी आहे. म्हणजे अगदीच सोपं करून सांगायचं तर बावरची. ओके. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू? ती आरची. बावरची बावर. मी सांगतो त्यांना त्या जरा निरागस आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगावं. मॅनेजर शट अप. थँक्यू मॅडम. मॅडम तुम्ही हॉटेलमध्ये जाता Yes. आणि ते किचन मध्ये एक माणूस जेवण बनवत असतो Yes, I know. ज्याला तुम्ही सॅन्टा क्लॉज म्हणता. ते आहेत ते. फक्त त्यांना शेफ पण म्हणतात. एक मिनिट हे सेंटा क्लॉज हा. आहेत. जीवन बनवणारे. हा. ओ माय गॉड. पण त्यांना शेफही म्हणतात. आय लाईक इट. एक मिनिट. मुळात किचन मध्ये सेंटा क्लॉज असतो तो हो 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 तो आम्ही असतो. मग तो खरा असतो तो कोण असतो? तो एक मिनिट. हे शेफ आहेत. मग आता हे मोठे होतील तेव्हा आपण यांना बडी शेफ म्हणायचं. 50,000 मॅनेजर. थँक्यू मॅडम. थँक्यू. कल्पक आहेत मॅडम. ह्या कल्पक नाहीयेत. ह्या नाहीयेत कल्पक. पण मित्रांनो हरकत नाही आपण कार्यक्रमाकडे वळतो. येस तर मित्रांनो हरकत नाही आपण कार्यक्रमाकडे वळूयात. आता आपण आपल्या महत्वाच्या शोकडे वळणार आहोत. आपला लाडका शो. मॅडम कार्यक्रमाकडे वळूया म्हणजे तसं नाही. वळायचं असेल तर इथं असं वळा. असं
हा ओके मॅडम ओके ओके फाईन प्लीज तुम्ही इथे बरा प्लीज ओके ह्या मुद्दाम करतायत नाही ओके हरकत नाही तर मित्रांनो आता आपण शोकडे वळूयात येस आपण शोकडे वळूयात Okay. आता आपण मॅडम कडनं म्हणजे मोना मॅडम कडनं त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत की त्यांना काय बनवायला आवडतं मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे मला सांगा तुम्ही घरी काय बनवता मी रीला बनवते रीला नाही नाही घरी येस येस मी रीला मॅनेजर शूट करतात हो की नाही 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 घरी जेवणात काय बनवता ऐका ना त्यांना स्वयंपाक वगैरे करता येत नाही असले प्रश्न त्यांना विचारू नका कार्यक्रम पुढे न्या अरे पण येस हॅलो हाय मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात खादाड बोका आय लाईक इट तर मला तुम्हाला हे विचारायचं मला ऍक्च्युली तुम्हाला विचारायचं आहे यांना खरंच पाककला येत नाही मग कार्यक्रम कसा होणार एक्सक्यूज मी येस सॉरी मला येते पाककला येते या ऑफकोर्स मला माहिती आहे काय असतं ते काय बॉम्ब बनवायचा आणि असं बॉर्डर असते त्याला हळूच क्रॉस करायचं आणि बोटीत जायचं नाही 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 मॅडम तुमच्या लक्षात नाही येत आहे पाककला म्हणजे हे स्वयंपाक मुतपाक खाना ओके ओके फाईन पण मला आवडत नाही ते म्हणजे माझा जीव असं घुसमटतो त्याच्यामध्ये आणि पब्लिक मुतपात खाणं असेल तर मी जात पण पब्लिक मुतपाक खाना म्हणजे एक मिनिट तुम्ही काय समजताय मुतपाक खाण्याला नाही 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 तुम्ही मुतपाक खाना आणि वेगळ्या गोष्टी आहेत मुतपाक खाना म्हणजे किचन ओके आणि मग मटन म्हणजे चल ये शोकडे चल ये मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या शो त्याच्याचं नाव आहे खादाड बोका तर तर आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया तुम्ही इकडे या प्लीज येस तर आता आपण काय रेसिपी बनवणार आहोत तर आपल्याकडे 4 कार्ड्स आहेत त्याच्यात प्रत्येक रेसिपीचं नाव आहे मोना मॅडम जे कार्ड निवडतील त्यातली रेसिपी आज आपण ओ माय गॉड मी करणार आहे हे सगळं येस ओके रेडी रेडी ओके माय गॉड तुम्हाला बनवायचंय पोटऱ्यांची बुर्जी पोटऱ्यांची बुर्जी पोटऱ्यांची बुर्जी टफ पोर्शे टॉप ब्रुजी आहे ते माय बॅड आय एम सो सॉरी पोर्शे टॉप ब्रुजी इट्स अन इटालियन सँडविच पण मला इटालियन नाही आवडत मला ते आवडतं हे काय चायनीज मला खूप आवडतं चायनीज ओके शट अप मॅनेजर पण ऐका कट कर ना 2 मिनिट ऐका ना त्यांना समजवा की आपण इथे आता जेवढं लिहून घेतलंय ज्या रेसिपीज ठरलेल्या आहेत त्याच सामान आणलेलं आहे चायनीज नाही काय बकवास शो आहे मॅनेजर Please. मॅडम बोला, मॅडम बाप्पा. मॅडम तुम्ही दुसरं कार्ड निवडा ना हा दुसरं कार्ड त्याच्यात असेल कदाचित दुसरं असेल ओके ओके मी दुसरं निवडते फाईन फाईन इंटरेस्टिंग आहात तुम्ही मला खेळलेलं आहे येस तर आता या कार्ड मध्ये मॅडमची रेसिपी निवडणार आहे येस ओके येस ओके येस ओ टफ तुम्हाला बनवायचंय सायमन गो बॅक सायमन गो बॅक ए सॅल्मन ग्रीक आहे हे सॅल्मन ग्रीक मित्रांनो सॅल्मन ग्रीक फारच सुंदर डिश आहे लक्षात घ्या ओके मोनापेक्षा सुंदर आहे मग तिला बनवाच बनल्यानंतर कळेल मोनापेक्षा कोणीच सुंदर नाहीये घेतो बनवायला घेतो या चला ओके येस तर आता आपण बनवणार आहोत सॅल्मन ग्रीक आता सॅल्मन ग्रीक बनवायचं म्हणजे काय करायचं तर घ्यायचे 6 टोमॅटो मला एक प्रश्न विचारू येस टोमॅटोला टोमॅटो का म्हणतात मोटॅटो का नाही म्हणत त्याला आपण त्याला पोटॅटो पण म्हणू शकतो ना हा काय प्रश्न आहे आता टोमॅटोला टोमॅटोच म्हणणार ना त्याला का आपण वेगळं काहीतरी म्हणायचं तसं नाही म्हणजे आता समजा टोमॅटोला मोठं होऊन असं वाटलं की आपण गाजर व्हावं काकडी व्हावं लिंबू व्हावं तर वा वा मॅडम ए वा काय वा मला एवढेच म्हणायचे की आता माझं लहानपणीचं नाव होतं मोनिका मी मोठी झाली मला वाटलं माझं नाव असावं मोना डार्लिंग अरे पण ते तुमच्या बाबतीत ना असं प्रत्येकाचं नाही होत आता हे जनमानसाने ठरवलंय हे टोमॅटो हा कांदा ही काळी मिरी हे शी कसे आहात तुम्ही तुम्हाला काहीच वाटत नाही मला व्हेजिटेबलिस्ट व्हेजिटेबल लिस्ट म्हणजे रेसिस्ट कम्युनिस्ट फेमिनिस्ट व्हेजिटेबलिस्ट तुम्हाला उठून कोणी पण आलं आणि तुम्हाला हडक्या डांबर बोललं तुम्हाला आवडणार आहे व्हेजिटेबलिस्ट तुम्ही तिला काळी मिरी का बोला से सॉरी टू हर से सॉरी राईट नाव या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर आज तुम्ही तिला सॉरी बोलायचंय हिला हो
खाताना चुकून तोंडात आल्यावर जिला मी करतो तिला. एक्सक्यूज मी, कसं बोलताय तुम्ही? तिला वाईट तुला वाईट नाही ना वाटत आहे? आय एम सो सॉरी. ते तुला सॉरी बोलतील. मॅनेजर, आजपासून हिचं नाव आहे गोरी मिरी. ओके मॅडम, Sorry बोला कळवतो सगळ्यांना. गोरी मिरी. येस, सॉरी बोला. अरे का बोलायचंय मी तिला? का म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी गाणं पण बनवून ठेवलंय, त्याच्यावर तुम्ही सॉरी नाही बोलू शकत? आय एम सॉरी. आय एम सॉरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बरं वाटतंय ना? पुढे का रे? येस, आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. लक्षात घ्या, आपल्याला हे टोमॅटो पुढे म्हणजे पुढे नाही जायचंय. टोमॅटो घ्यायचे आहेत आणि या टोमॅटोचे बारीक बारीक काप करायचे आहेत, कारण आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे. ओ माय गॉड, असं पण असतं? असं रिअली असं असतं? Yes. म्हणजे मी आजपर्यंत ना श्रीखंडपुरी ऐकलं होतं, शेवपुरी ऐकलं होतं, भेलपुरी ऐकलं होतं, दहीपुरी ऐकलं होतं. टोमॅटो पुरी इंटरेस्टिंग आहे. मॅनेजर, 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 शेफ धोनीला काय होतंय? तुझा बाप धोनी. सर आय एम रिअली सॉरी, पण नाहीये ना मी धोनी. शेफ टोनी आहे की नाही? Okay, okay. हरकत नाही. तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. लक्षात घ्या, फार महत्वाची रेसिपी आहे. सॅल्मन ग्रीक मला फार आवडते. तर आता आपण टोमॅटोची प्युरी करणार आहोत. ओके ओके, मी काय म्हणते, तुम्ही हे करा, टोमॅटो कापा, मी टोमॅटोवरचं गाणं गाते. टोमॅटोचं कुठलं गाणं आहे? ते गाणं आहे ना, तुम्ही कापा ना. हा कुठला टोमॅटो आहे जो बाबूलचा ड्रेस विसरलाय आणि पियाचा घेर आवडलाय त्याला? हा कुठला टोमॅटो आहे? काही गाणं आहे. प्लीज इथे या. ए बाकीचं सगळं कट कर. महत्वाचं तू हे कर रे, शूट कर. चल. तर मित्रांनो, आपण कुठे होतो? टोमॅटो. बोली नाही नाही. तर मित्रांनो, टोमॅटो. बोली चली. गप्पना. तर लक्षात घ्या, आपण टोमॅटोची प्युरी करण्याआधी आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, तो छान ग्राइंड करायचा आहे. टोमॅटो प्युरी करायची म्हणजे काय करायचं, तर टोमॅटोला एकदम पातळ करायचं. टोमॅटोचा बेसिकली ज्यूस करायचा. ओ, टोमॅटोचा ज्यूस कोण पितो? ज्यूस नसतो द्यायचा. पुढे चला, पुढे चला, पुढे राहू देते. हरकत नाही, हरकत. तर पुढे चला. ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अजवाईन. नाही काय टाकावं लागणार अजवाईन? अरे टोमॅटोत अजवाईन टाकायचा. कसं बोलता तुम्ही? कसं बोलतो? काय तुम्हाला प्रॉब्लेम? लाज नाही वाटत काही बाई बोलायला? तुमचा फॅमिली शो आहे ना कुकिंगचा. मोना डार्लिंगची ना रेप्युटेशन आहे, आलतू फालतू कार्यक्रम मध्ये येत नाही. मॅनेजर, कुठे आणता तुम्ही मला? ए मोना डार्लिंग, काय बोलताय ते? अजवाईन. तू समजते ते वेगळं आहे. अजवाईन म्हणजे ओवा. ओवा मॅडम. ओके, लाईक दॅट. Yes. ओके, आय एम सो सॉरी. पण एक विचारू का पटकन? बोला. म्हणजे त्याने काय केलं एवढं की त्याला सगळे ओ वा म्हणतात? मरायला बोलतात ओवा. वाटेल तेव्हा ओवा बोलतात. उद्यापासून सगळे ओशी म्हणतील. ओके. एक्सक्यूज मी, तुम्ही त्याच्या कन्सर्न शिवाय त्याला शी बोलू शकत नाही. व्हेजिटेबलिस्ट. अरे मॅडम, ओवा स्पाइस मध्ये येत असल्यामुळे आपण त्यांना स्पायसिस्टही म्हणू शकतो. शट अप मॅनेजर. तुम्ही पुस्तक वाचलं नाहीत का मला माझं, की मी लिहिलेलं ते स्पाइस? एक मिनिट जरा तुम्ही इकडे जरा इकडे. तुम्ही लिहिलेलं पुस्तक तुम्ही त्यांना वाचायला देता. असं काय पुस्तक लिहिलंय तुम्ही? नाही, माझा अभ्यास आहे व्हेजिटेबल्स आणि फूड कल्चरवर. फूड कल्चरवर अभ्यास आहे तुमचा? हा, माझा प्रबंध आहे सर. कुठला? पाषाणकालीन युरो एशियाई पाककृती आणि मध्ययुगीन अन्न संकलन व्यवस्था यांचा तुलनात्मक उहापोह आणि तात्कालीन आफ्रो अमेरिकन जेवणावली यांचे व्यवच्छेदक विश्लेषण, असा अख्खा माझा प्रबंध आहे, ज्याचं नाव आहे कुक 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 कढई के अंदर क्या है. हा इतका अभ्यास आहे तुमचा? माझा गाढा अभ्यास आहे सर. जेवण या शब्दावर? जेवण. अरे मग जर अरे इतकं रुचकर मेंदू असताना ही 3 दिवसापूर्वीची शिळी भाकरी का खाता तुम्ही? पैसे असे कितीचे पैसे मिळतात? 45.5 लाख रुपये. वर्षाला? नाही, आठवड्याला. तुला एक सांगू का मित्रा? 2 सांगा. लाचार. दुसरं? ए लाचार.
ओ माय गॉड मॅनेजर हे शेफ टॉमी तुमच्यावर चिडले काय तुझा बाप टॉमी. आपण पुढे जाऊया. पुढे जाऊया युजलेस. हे काय आहे पुढे? हे टोप आहे. हा टोमॅटो आहे. चल कापला मी. हे बघ घेतला टोमॅटो कापला. तुम्हाला काय वाटेल ते करायला टोमॅटोचं. नुसता कच्चा खाल्ला तरी चालेल. टोमॅटो काच कापायचा आणि मग त्याची प्युरी करायची. मग त्याच्यात चल तू कर. तुला बोलवलंय ना रेसिपीसाठी. धर घे. हा अजवाईन घे. 1 चमचा टाक. अजवाईन घे. हा आणि 1 चमचा टाक. चमच्यात अजवाईन घे. आता 1 चमचा टाक. हा चमचा नाही टाकायचा आहे. ओके मग मी हा चमचा टाकते. अरे हे चमचे नाही टाकायचे. मग मी असा चमचा टाकू. अरे हे नाही. सर हे बावळटपणाचं लक्षण आहे हे. मॅडम मी आलो. 2च मिनिटं द्या. त्यांच्याशी जरा नीट बोला. त्या सगळ्याचा शब्दशः अर्थ घेतात. इतका खूप घेतात. मर या शब्दाचा घेईल. तो सोडून सगळ्या शब्दांचा घेतात त्या. अहो त्यांच्या आईने एकदा त्यांना सांगितलं होतं चहा हवा असेल तर 2 कप टाक. हा मग त्या बाहेर गेल्या आणि 2 कप टाकला. एकदा म्हणाले की कुकरला भात लाव. त्यांनी बाहेरून भात मागवला आणि त्या एक शीत कुकरला लावत होत्या. कुकरला भात लावणे. हे मला काळजी वाटायला लागली हिच्या माऊलीची. नाही कशी जगत असेल ती. नाही त्या हयात नाही आहेत आता. हो आय एम सो सॉरी. नाही. कशामुळे काय झालं होतं? मॅडमचीच कृपा. आईंनी त्यांना सांगितलं की गॅस पेटव. त्यांनी गॅसवर रॉकेल ओतलं आणि पेटवला. हे शब्द जपून वापरा म्हणूनच सांगतोय तुम्हाला. पटकन संपवतो मी. असो फक्त ओव्याची भाजी नाही करायची. आपल्याला टोमॅटो महत्वाचा आहे. ओके मग मी टोमॅटो पण टाकते. नुसता टोमॅटो टाका. नुसता टोमॅटो टाका. त्याच्यात नुसता ओवा टाका. गॅस पेटवू नका. काशी करा तुमची आणि मग त्याच्यात 1 मेयोनीज टाका. मला मेयोनीज पण खूप आवडतं. मलाही आवडतं. मॅडम. खादाड बोका मेयोनीज. वा मॅडम वेगळी हरकत घेतली. मॅनेजर हा. चायनीज क्या बात आहे मॅडम. क्या बात आहे. एवी इथनं निघ माझा. वा परफॉर्मन्स. प्रसाद काय म्हणाल? मला त्या देशात जायचंय जिकडे पोटऱ्यांची बुर्जी मिळते आणि सायमन गोबॅक ही डिश मिळते. हे कुठे मिळतात हे पदार्थ? वा वा वा. अभिजित पवारसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. फार मस्त पंचेस होते काही मधले. आणि राऊत जेवणाबद्दल मीठ जर स्वतः असं म्हणालं की मला तेवढंच असतं तर कसं चालेल? या सिरीजचं जे जेवण आहे त्यातलं मीठ आहेस तू. त्यामुळे तू पाहिजेच. आणि तुझं तेवढंच असणं परफेक्ट रुचकर बनवतं ही सिरीजची डिश. थँक्यू. अफलातून. शिवा अडाणीपणा सुंदर कसा असतो हे तुझ्याकडे बघून शिकावं. थँक्यू सर. म्हणजे इतकं अडाणी पात्र तू इतक्या सुंदरतेने प्रेझेंट करतेस की क्या बात आहे. वा वा वा. बहारदार. पीपी फॅन्टॅस्टिक बेरिंग होतं आणि लाजवाब रिॲक्शन्स होत्या. कीप इट अप. मजा आली. सई डिलिशियस परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. मोना डार्लिंगला खूप दिवसांनी भेटलो. राऊत मस्त, खूप छान नेहमीप्रमाणे. आणि ते टायमिंग म्हणजे मी ऑडियन्स बनून जाते की आता हा सांगणार ह्याचा पगार, मग आज किती असेल हा पगार, मग आज ह्याचे स्पेशालिटीज काय असतील. वी लुक फॉरवर्ड टू दीज थिंग्स. पीपी मस्त. खादाड बोका हा कार्यक्रम फारच सुंदर आहे. याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्या रात्री. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. तुमच्या मनाची गिटार छेडून हास्याचे सूर निर्माण करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचं जॅमिंग करण्यासाठी सज्ज असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे.
त्यांचं जोशपूर्ण कौतुक करायला तयार आहे दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, मदतीसाठी तत्पर असणारा देवडूड आज येणार आहे एका नवरा बायकोकडे. त्यामुळे बघूया आज तरी त्याचा मनसुबा यशस्वी होतोय का ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. तो गोव्याला इव्हेंट झाला त्याचे पैसे आले का? नाही आले नाहीत अजून. किती ठरले होते त्याचे? किती ठरले होते पैसे? पैसे किती ठरले होते गोव्याच्या इव्हेंटचे? लिहितीये, सांगा लवकर. 7,000. 7,000चा कोण सेलिब्रिटी असतो हो? 7,000चे इव्हेंट घेता तुम्ही? 7,000 हा काय आकडा आहे हो? मला सांगा, किती वर्ष घासताय इंडस्ट्रीत? 29. तेवढे तरी 1000 मागायची हिम्मत करा ना मग. 7,000चे इव्हेंट करतायत. त्या सई तावणकरच्या एका आयब्रोचा खर्च सुद्धा त्याच्या डबल असतो. 7,000चे ती जाऊ द्या. सई तावणकर ठीक आहे, चला जाऊ द्या. आत्ता आलेली चेतना भट काहीतरी कॉमेडी फोटोशूट करते, हे असे स्कर्ट घालून वगैरे. हसू नका, लाख रुपये घेते त्याचं ती. 7,000चे इव्हेंट करते, त्यातही 2,000 गेल्या महिन्यात ऍडव्हान्स आला. उरलेले पैसे कुठे आहेत? ते पुढच्या महिन्यात मिळणार आहे. तो इव्हेंट मॅनेजर म्हणालाय मला की पुढच्या महिन्यात का? अगं त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे या महिन्यात. मग तो म्हणाला की मी पुढच्या महिन्यात, आई रक्ताची शपथ घेतली त्यांनी. तो म्हणाला की मी पुढच्या महिन्यात उरलेले 5,000 रुपये देतो. आता वाढदिवस म्हटल्यानंतर आपण असं ऑड वाटतं ना. मग मी पण माझ्या खिशातले 1,500 पाकिटात घेतले आणि तिला मुलीला देऊन टाकले. म्हणजे ते पण एक. तुमचं घर पण नावावर करून यायचं होतं ना तिच्या. अजून गिफ्ट द्या, वाढदिवस साजरे करताय. खिशात नाही दमडी आणि आडनाव म्हणे चौगुडी. चौगुडी? माझ्या चुका काढू नका. चौगुले? काय करायचं या माणसाचं? भोळा माणूस, कशाला लग्न केलं कळत नाही. माझंच चुकलं. माझी आई तरी सांगत होती, सवाई एकांकिका स्पर्धेचा बेस्ट ऍक्टर हा लग्नाचा क्रायटेरिया ठेवू नकोस, नाही तर माझ्यासारखं होईल. पुरुषोत्तम करंड गाजवलेला म्हणून मी लग्न केलं आणि एकांकिका झाली आयुष्याची. तिची तरी एकांकिका झाली. माझा स्किट झालाय तुमच्या बरोबर राहून. करायचं कळत नाही या माणसाचं. नको करू. काय कसं नको करू? नको ना टेन्शन घेऊ, कशाला करते? काही उपयोग नाही तुमच्या बरोबर राहून. माझं नशीबच पांडू आहे ना, त्यामुळे मग काय मी करेगा? काही नाही उपयोग. साधा माणूस, इंडस्ट्रीतला साधा माणूस. मला साधा माणूस म्हणा, मला साधा माणूस एवढंच करत बसा. पैसे कमवू नका. अरे कुठे असं केलं? सगळं सांभाळून करते. मी जगाला केलंय का? असं नको ना. साधा माणूस. अरे जा ना बाबा, तू नको ना यार बोलू. हे काय चाललंय तुझं? देवा, का वागतोस यार माझ्याशी असं? 29 वर्ष घासतो यार इंडस्ट्रीत. 29 वर्ष. 7,000 रुपये मिळतात यार मला. साधा माणूस आहे रे मी. फुटबॉल खेळताना सुद्धा पाय लागले की सॉरी असं म्हणतो यार मी. तू का वागतो यार असं? 7,000च्या वर मला देतच नाहीत यार. जास्त मागितलं की समय तू पण असं करतात यार. का वागतो? तुला वाटत नाही का रे की मला थोडेसे पैसे मिळावेत, लाखो रुपये मिळावेत यार? मी 29 वर्ष घातले, का नाही मिळत मला लाखो रुपये? सांग ना. मला पाहिजेत रे लाखो रुपये. दे लाखो रुपये, दे रे बाबा, दे लाखो रुपये दे. हेलो मिस्टर समीर चौगुले, हाउ आर यू? स्वागत नहीं करोगे हमारा? अरे एक मिनिट, तुम्ही देवडूड आहात? ऑफ कोर्स आई एम देवडूड. अरे तुमच्यावर स्किट लेतो आम्ही हास्य जत्रे. आय नो हा तुमची महती म्हणजे तुमच्या शोची महतीवर देवलोकापर्यंत पोहोचलेली आहे. अरे सांगताय काय खरंच? अरे खरंच म्हणजे तुमच्या काही स्किट्समुळे देवांनी तुमच्यासारख्या काही लोकांची जागा नरकात बुक करून ठेवलेली आहे. जवळजवळ अख्खा भूखंडच रिझर्व करून ठेवलेला आहे नरकात. नाही, माझं त्यात स्किट नसणार. नाही सगळी तुमचीच आहेत.
नाही कसं आठवा 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 स्लो मॅन बोगद्यावालं स्किट आठवा स्लो मॅन असून सुद्धा 3.5 मिनिटाचाच टेलिकास्ट आठवा आठवा आय डिझर्व 10 एकर्स 5 एकर खांडेकरला देतो, 5 एकर मीठ होतो. वाटून घ्या दत्तूलाही द्या थोडीशी हो द्या. हो हो नाही पण मला विश्वासच नाहीये. मी आय डोंट बिलीव्ह देवडूड माझ्या घरी आला आहे. मला विश्वास बसत मी देवडूडे यावर विश्वास अरे, मी आता हो, भिंत तोडून आलो मी परत जाऊ काय अरे, बघा नाही, नाही, अरे, हे नाही, बघा, तसं नाही. मी हे करू शकतो नाही यार तसंच एखादं काल्पनिक पात्र येईल असं मला मिस्टर वाटत चौगुले तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो नाही, मला. very, What very is sorry. this? नाही, very मी sorry. थकलोय आता मी कंटाळलेलो आय एम फेडअप प्रूव्ह करून करून की मी देवडूड आहे ओके म्हणा मूव ऑन करा. येस बरोबर आहे. तुम्हाला ना खरंच काय असं आयुष्यात कधी झालेलंच नाही हो. आय कॅन अंडरस्टँड असं- आय कॅन हा, अंडरस्टँड म्हणजे पण मी आलेलो आहे तुमच्या अरे, आयुष्यात. सोरठवर श्रीदेवीचा फोटो सुद्धा मला लागलेला नाही हो. कल्पना. एवढा मी एकदम नशीबच नाही तर काय करू मी. कल्पना. एक 2 मिनिट प्लीज थांबत हो, नाही. हो. अगं हे ऐकलंस काय हे? काय लवकर लवकर ये. अगं ये लवकर ये. हा, बस काय बापरे, लवकर ये. अगं हे बघ. अगं बाई ओंकार भाऊजी तुम्ही पाणी काय डायरेक्ट शूटिंग वर आलात की काय? म्हणजे शूटिंग होतं तुम्ही घरी काय करताय मग? म्हणजे काढलं ना काढलं हास्य जत्रेत यांना काढलं अगं नाही. हास्य जत्रेत काढलं यांना तरीही मी आयुष्यभर सांगत आली आहे ही जास्त लाचारी करून काही होणार नाही काय फायदा नाहीये. हे सोनी मराठे साहेबांचा फोन आला ना हे कुठेही बसलेले असू दे हातात काही असू दे टाकून सरपटत फोन जवळ जातात. सरपटत. एवढं करायची काही गरज तरी काय उपयोग झाला? वहिनी. काढलं ना घर कसं चालणार आता आमचं? वहिनी नका करू. काढलं हास्य जत्रेत काढलं ए बाबा काय बघा जरा तू काय बघा जरा काढलं तुम्हाला काय बोल थांब ना जरा. हे चेहरा जरी ओंकार राऊचा असला तरी आतून खरे खरे डेवडूड आहेत ते. आयुष्यपत सांगतो ना. काही बोलताय आता खरंच सांगतो डेवडूड आहेत ते. खरा डेवडूड असता आता चेहरा असा जॉन एब्रामचा वगैरे घेतला असता ना ओंकाररावचा कशाला देवाची पण जबाबदारी आहे दर्जा सांभाळायची. देवानी जर दर्जा सांभाळला असता तर तुमचा जन्मच नसता झाला ईशाडे. ये बात अगं खरंच सांगतोय. देवडूड आहेत खरंच देवडूड आहेत ते. नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अगं, मी- समीरजी ही नेहमी ना विश्वास होत नाही माझ्यावर. आम्हाला सवय आहे. थांबा जरा 1 मिनिट थांबा. वहिनी मी देवडूड आहे. देवडूड हे बघा हे असे बालिश चाळे करावे लागतात मामा. देवडूड आले तुम्ही बसा इथे बसता. हो, हो. नाही इथे बसा एवढं तुम्ही. करू आम्ही हे करतो, इथे बसा. हळू कर ना. रिलॅक्स वहिनी जरा जरा ती एक्साइट झाली आहे तिला विश्वास बसला ना You can understand. जस्ट बसल्यामुळे थोडी रिलॅक्स हो, झाली. हो. मला थोडा वेळ झाला ना हो, हो. इथे कसं अरे आलात इथे तुम्ही? कशाला आलात म्हणजे मी समीर सरांसाठी आलेलो आहे. म्हणजे- अरे समीर सरांचं गाराणं देवाने ऐकलं. देव म्हणाला समीर चौगुले इज द मोस्ट मॉडेस्ट पर्सन. तो खूप प्रामाणिक आहे मेहनती आहे. त्याला पाहिजे ते देऊन ये त्याला हवे तेवढे पैसे देऊन ये. दॅट्स वाय आय एम हिअर. शेवटी प्रामाणिकपणा असतो ना तो फळायला लागतो. जास्त खुश होऊ नका थांबा 1 मिनिट वेगळे चौघुले असतील जरा बघता का पत्ता वगैरे वेगळा लिहिलाय का चेक करा. असं काही होणार नाही. आम्ही वरून आलेलो आहे. आमच्याकडे अशा चुका होत नाहीत. मी पैसे द्यायला आलेलो आहे की नाही. हो येस पैसे हवे आहेत की नाही तुम्हाला? पैसे मला दे ना. तुम्ही खरे चौघुले पैसे मिळणार तुम्हाला पैसे मिळणार काय चाललंय वहिनी काय पैसा पैसा हे करू नका वाईट दिसतं ते. कसं वाटतंय ते? हाशी पण असं पैसा नका. पैसा करू नको. पैसे नका Sorry, करू. sorry, मिळणार. sorry, sorry. काय नाही एवढे पैसे आम्हाला कधी कोणी ऑफरच नाही केले हो. पण बॅग खरंच सांगतो. कुठे पैशांची काय बॅग मध्यम वर्गीय माणूस पैसे म्हटले की बॅग आलीच पाहिजे. बॅगमध्ये पैसे हा, तुमच्या कपाटात बघा एक काळी बॅग आहे चेक करा. आहे ना बघा पण चेक ती- करा. नाही ही 1 मिनिट ही येस तीस नाही यांचे जुने बनियन आहे त्याच्यात भोकं पडलेले आहे बघा नको ना 18 काढू, हे वर्षाचे कशाला कपडे ठेवले तुम्ही. ओके कशाला दाखवते पाहुल्या काय हो? बनियन आहेत का? हो. बनियन आहेत. एक ते एक मिनिट आता चेक करा. डू इट काय ग पैसे आहेत? आहा. हे पैसे कुठून आले सांगा बरं. हे पैसे हे माझ्या भावाने ठेवायला दिले आमचे. किती खोटारड्या तो तुम्ही. माझ्या तोंडात देवडूडच्या तोंडासमोर खोटं बोलताय तुम्ही. कळलं तुम्हाला? कळलं म्हणजे हा मी देवडूड आहे. कालचं आजचं परवाचं सगळं माहिती आहे मला. ही अशीच आहे हो, अशीच म्हणजे आहे. टिचकी म्हणजे काय मला टिचकी वाजवता येते म्हणून वाजवलेलं नाहीये. नाही तसं नाही हीची नेहमीच काय हो ही ना आयता बिळावर
हाती आहे हो. मी सगळं सांगतो. काय बोलतोय नेहमीच तुम्ही? आहे. पैसे? तुझ्या भावाने 9,000 माझे नेलेले आहेत. ते अजून दिलेत का मला सांगतो ठेवायला देणारे पैसे? त्या भावावर जाऊ नका. का भावावर जाऊ नको? एक मिनिट. फोन करा त्याने मला. खूप केलंय तुमच्यासाठी. 9,000 माझे द्यायला सांगा. पैशांवर जाऊ नका. सायन्स वाईट. अरे पैसे देतोय तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्या ना. काय करताय तुम्ही उजळलेलं तुमचं नशीब सिरियसली घेत नाही आहात मिस्टर चौगुले. हो घेतो. घेतो मी पैसे हवेत तुम्हाला पैसे कमी निघून जाऊ. नाही पैसे पैसे. हा, thank you. मी सगळ्यात आधी मी चौगुले घराण्यातर्फे मी तुमचे खूप आभार मानतो. म्हणजे आमच्या घराण्यात ना एवढे पैसे कधीच कुणी कुणाला दिले पप्पा बसा ना, बोर करू नका. ऐका ना, किती पैसे मिळणार? ते तुम्ही मोजायचे. म्हणजे म्हणजे देवाने तुम्हाला असा वर दिलेला आहे की 15 मिनिटात चौगुले जेवढे पैसे मोजतील म्हणजे जेवढ्या नोटा मोजतील तेवढे पैसे तुमचे. स्वीट अँड सिम्पल. बापरे काय बापरे, पैसे आपल्याकडे पैसे येणार. पैसे मी पण मोजू ना, मग आम्ही मिळून मोजू पटापट पैसे. नो रूल्स रेग्युलेशन मध्ये ते बसत नाही. इट इज अगेन्स्ट द प्रोटोकॉल. सॉरी, फक्त समीर चौगुल्यांनीच मोजले पाहिजे. मी मोजतो. हा, मी मोजतो, काही टेन्शन नाही. मी नाही मोजायचे. नाही मोजू शकत तुम्ही. हे एकटे? हे एकटेच मोजणार आहेत. एवढं काही नाहीये, मी मोजू शकतो. थांब ना जरा. कसं वाटतंय कसं तुम्हाला समीर चौगुले? खूप छान वाटतं. छान वाटतंय. मला खूप आनंद होतोय. थँक्यू व्हेरी मच. मी मोजायला घेऊ का आता? हो लगेच मोजायला. हो काय, थांबा, लगेच काय मोजत? देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. थांबा, आले, मी दही घेऊन येते. होय. काय झालंय, अचानक एवढे पैसे दिलेत ना, त्यामुळे खरं सांगतो मला मी. कल्पना आहे. होय. दही. येस. काय आहे? अरे टूथपेस्ट दिली. येडी आहे का ही बावळट? ऐन वेळी दुसरं काही पांढरं मिळालं नाही हो. अरे म्हणून टूथपेस्ट आणायची. काय कारण आहे? अजून ओरडून सांगा. सगळ्यांना कळू दे आपल्या घरात दही नाहीये. जरा गुपचूप चाटलं असतं तर नसतं कळलं त्यांना. अहो वहिनी, मी देवडूड आहे. मला सगळं माहितीये तुमच्या घरात काय आहे काय नाहीये. माझ्याकडे जास्त वेळ नाही, मी आधीच सांगून ठेवतो. सॉरी टाइम स्लॉट हा दिलेला असतो आम्हाला एक काम पूर्ण करण्यासाठी. तो टाइम स्लॉट मध्ये काम पूर्ण नाही झालं मी निघून जाईन. आय हॅव लॉट ऑफ वर्क. सॉरी. तुम्ही पैसे मोजायला घ्या. हो, चला, वेळ नाही माझ्याकडे. हो हा, चला. युअर टाइम. थांब. टाइम. हे नका, प्रेशर नका देऊ. थांब. युअर टाइम. होय. एक मिनिट जरा. एकदम शांतता. एक मिनिट जरा. सॉरी. ओके. सॉरी. युअर टाइम स्टार्ट्स. चला ना. नाही, थांब ना. नाव म्हणू दे ना. टाइम स्टार्ट्स नाव नंतर सुरू होतं ना. टाइम स्टार्ट्सलाच कसं सुरू? युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक मिनिट. चला ना लवकर. 14 मिनिटं 50 सेकंद राहिली आहेत फक्त. चला. 10 सेकंदात काय प्रेशराईज करतेस का? शेवटी कर ना. आताच काय करते? थांब ना जरा तू. परत पहिल्यापासून मोजायला लागतं ना. 4 मोजले होते ना मी. थांब जरा, बोलू नकोस. अहो, जरा अशी चित्र आकडे असं नीट लावा ना. एकावर एक कसं दिसतंय अरे पण ते. त्याची गरजच नाहीये. असं कसं यांना काही कळत नाही. कसं अरे, कसं काय तुम्ही करते? सांगितलं होतं का चित्र आकडे असे लावा? नेव्हर एव्हर. अरे मग कशाला करतेस हे? त्यांनी नाही सांगितलं पण तरी डोळ्याला बरं दिसतं का ते? अरे काय सून आहे का घरातली करायची तिला? बरं दिसतं. काय करत नाही सर, मी? मी करतोय ना. मला दिलाय ना करायला. करू दे ना मला. किती हे झाले किती बाबा? 13 मिनिटं 13 उरली मिनिटं. हे तुझ्यामुळे ना 2 मिनिटं ना नेहमीच आहे हे तुझं. चला. पहिल्यापासून. हे असं आहे. हे ज्याचं करायला जावं मस्त तो म्हणतो मी भोला. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असं आहे ते. चौगुले. मराठी भाषा हिची आहे. चौगुले. हे आणि वडनेरकर ह्याच्यात कन्फ्युजन हिला. ही काय बोलणार मराठी? अहो बायको काही बोलली की तुम्हाला उलट उत्तर दिलंच पाहिजे अशी अट घातलीये का देवडुडाने? नाही की नाही. पैसे मोजा ना. आयुष्य पडलंय त्यासाठी. ही 15 मिनिटं फक्त पैसे मोजण्यासाठी आहे ते. ही 15 मिनिटं परत येणार नाहीयेत आयुष्यात. पटकन मोजा. माझं नाही त्यांचं तरी आहे. हिडायला लावलं. चला, मोजा. माझं नाही ऐकत त्यांचं आहे. ते बोल. चिकटल्या असतील बघा त्या नोटा. थुकी लावा. अहो थुकी लावून करा. थुकी लावून चिकटल्या असतील. अहो चिकटल्या असतील. चौदा. तुमच्याशी नाहीच बोलत आहे मी. तुमच्याशी नाही बोलत आहे मी. भाऊजींशी बोलतेय. माझ्याशी बोलताय तुम्ही? हा. ऑनर्ड. आस्क. नमस्कार भाऊजी. नमस्कार. परत करताय? कसे आभार मानू तुमचे कळत नाहीये म्हणजे मला. फार हालाकीत दिवस काढलेत मी भाऊजी. अत्यंत खोटं आहे. तुम्ही लहानपणापासून गुटगुटीत आहात.
चहा चहा घेणार थोडा आल्याचा आल्याचा हा आय लाईक इट आय विल म्हणाले सेलिब्रिटी चहा घेणार का 35 थोडा थोडा घ्या नाही तर म्हणता फक्त पाहुण्यांना देते मला देत नाही थोडा घेणार का 39 40 42 44 ठीक आहे नाही देत तुम्हाला फक्त त्यांना देते एवढं हे करायची काही गरज नाहीये दूध संपलंय जरा दूध घेऊन या अर्धा लिटर. तुला मला नको सांगू वेळ नाहीये अहो, वेळ त्यांना नाहीये चहा वेळ नाही यार द्यायचा काय बसतो यार मी नको ना ना, का घेते तुझ्या चर्चेत आता वेळ नाहीये मोजताय तुम्ही मी काय करू तू नको ना घेऊ चहाचं चहा देतो ते यांना मला फक्त पण कळत नाही नको ना चहा हो हो मी घेईन थोडं कशाला पाहिजे चहा तुम्हाला बोलता कशाला चहा? देवदुडाची मिमिक्री करताय ती नाही, नाही. एवढी वाईट नाही, नाही, sorry, मी sorry. पैसे देतोय तुम्हाला ही बघा ना कसं करते ते बोलू नको आता सगळं मी विसरलो केवढे मला जास्त मायनस करू टाइम नाही, मायनस नाही, करू नाही, 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 हे करा Sorry, नको, सॉरी नको. हे मी करतो 10 मिनिटं उरलेली आहे शेवटची होय. चला पटकन होय होय Sorry, ते थांबा, थांबा, मी करतो आता तू काय बोल नको नीट आता मोजा, काही बोलायचं नाही नीट मोजा फक्त बोलायचं एवढं नाही सांगते. हा. नीट बोलायचं नाही काय बोलायचं नाही बोलायचं नाही मी काय बोलत नाहीये तुमच्याशी मी त्यांच्याशी बोलते तुम्ही श्श म्हणे काहीतरी बसा 50 नक्की 50 आहेत म्हणजे कमी जास्त असतील तर अख्खं बंडल कॅन्सल होईल ना? यार नाही हे तुझ्या म्हणे खरंच नाही यार. मला का बोलताय एक मिनिट. यांचं असंच आहे स्वतःच्या हाताने मोजतायत पण कॉन्फिडन्स नाही इथे पण नाही आणि तिथे पण नाही ए! काही कॉन्फिडन्स नाही यांना तू हे पर्सनल लेवलला काय येतेस तू हा 4 चौघांसमोर मुद्दा आवडतं का मग तुला मोजा ना तुम्ही मोजा ना परत मोजा, पहिल्या बोलताय एक म्हणजे. नोट मोजून झालेलं नाही तुझ्यामुळे आता. समीर नीट चौगुले मोजा, पटकन नीट मोजा मोजा. माझ्याकडे वेळ नाहीये चला, चला, चला. नीट मोजा नाही बोलत आहे आता मी मोजा आता आठ गा, नाहीच नऊ गा, बोलत आहे चल. तुमच्याशी. तर 10 गा, चल. बोलायचं पण नाहीये 11, तुमच्याशी. 12, त्यांच्याशी चल. बोलते मी, भाऊजी. 13 भाऊजी. गा, मोठी शाणे 14 15 चल चल चल. काय मग भाऊजी यंदा वर पाऊस कसा झाला बीडला राहतात ते पाऊस कसा झाला बीडला राहतात ते पाऊस कसा झाला वर 4 देव भेटतील ना म्हणतील चौगल्यांची बायको किती बावलट आहे ते हे अहो, बोलतील पाहुण्यांची सारा भाई नको करायला थोडी सरभराई असतं वहिनी सरभराई सांगा तिला हिला काहीच कळणार नाही अरे तुम्ही सोडा ना सोडा ना हे करे काही बोल नको चुप बाबा एकदम आता मी काही बोलत नाही मी हा. 4 पैसे मिळावे ना म्हणून बोलते फक्त तू बोललीस तर 4च मिळतील पैसे अरे थांबा ना 4 पैसे मिळतील. नका ए, यार एक तुम्हाला- पैसे मोजून होत नाही एक तर नोटा अशा गुळगुळीत आणायच्या ना थोड्या sorry. मोठे मोठे मोजा तुम्ही समीर चौगुले मी खरंच निघून जाईन सगळे नाही नको नको हे यांचं असंच आहे यांचं असंच आहे हे करता पुरुष ना हे मोठे हे सगळं कमवतात आम्ही काही नाही तुमचे आभार कसे मानू कळत नाही देवासारखे धावून आलात तुम्ही म्हणूनच आम्हाला देवडूड असं म्हणतात नाही तर पांडू किंवा बंड्या नसतं म्हणतात देवासारखे येतो म्हणूनच देवडूड जरा बावरली एवढे पैसे कधी एकत्र पाहिले नाही येत ना आय कॅन त्यामुळे. अंडरस्टँड अंडरस्टँड हे लाखो रुपये मिळाले ना यावर्षी आईची 61 आहे मोठी साजरी करू करा बापरे काय मज्जा येईल किती वर्ष काही साजरं केलं नाही असं तुम्ही पण बायका मुलांना घेऊन या हा जेवायला देईन नाही येऊ शकत असं वहिनी मी कसं येणार काय वरच तुम्ही काय सुट्टीचा प्रॉब्लेम असतो का तुमच्याकडे नाही माझ्याकडे आयडिया असतात काय माहिती काय दूरचे आजी किंवा आजोबा वारले सांगा फक्त मिळते सुट्टी पटकन हे नेहमी करतात वहिनी हे वर सुलभ शौचालय असेल तिकडे त्या बायका बसतात ना 2 रुपये घेऊन आत सोडायला तिथे लावा ना कामाला हिला अरे सुट्टीचा प्रॉब्लेम त्यांना होणार आहे काय तुम्हीच बोल. बोलते इभ्रत काढतेस का माझी चौगुले चौगुले सोडून दे. चौगुले वर सुलभ शौचालय का असेल मला कळत नाहीये आणि या. तुम्ही काय ऐकताय त्यांचं अरे ही मूर्खासारखी बडबड तुम्ही नका ना शेवटची 6 मिनिटं राहिले सिर्फ 6 मिनिट है तुम्हारे पास चल, चल. नोटा मोजने के लिए आता बस आता मी आता भेटलो चौगुले ना मला आप चिडचिड- चौगुले काय करताय काय- चिडायला लावू नका मला. बडबड करू नाही, देवालाही चिडायला लावता का तुम्ही? तू शांत बोला आता मला बोलू नाही, नकोस मी काय बोलत नाही बोलू नाही नकोस बोलत मी बोलत नाहीये म्हणून अस्वस्थ होऊ नका आता बोलली नाही तरी प्रॉब्लेम बोलली तरी प्रॉब्लेम काय चालू आहे चौगुले तुमचं असं याचं मी बोलले तरी प्रॉब्लेम मी नाही बोलले तरी प्रॉब्लेम हॅलो हा काय हो घरीच आहे शूटिंग नाही वंस माहिती नाही एक मिनिट विचार ओ वंस कधी येणार आहेत मंगळवार मंगळवारी येणार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अरे, अहो, काय बोलताय तुम्ही मंगळवार बुधवार अरे तू नको ना मला चर्चेत घेऊस ते का घेते काही कळत नाही मंगळवार बुधवार
मोजता तुमच्या येते. दोघांचं मी काय करू मला कळत नाहीये. पण ही मला का चर्चेत घेते? शेवटची 3 मिनिटं राहिली आहेत मिस्टर चौगुले, माझा संताप चाललाय हो. गप्पा बसा. एक ऐका ना भाऊजी. काय आहे? 3 मिनिटं काय आहे? थांब, 3 शेवटची मिनिटं. गप्पा बसा तुम्ही. 3 मिनिटं राहिली शेवटची. प्लीज काय? मला Please मोजू द्या. नाही. त्याच्या आधी नाही होणार मला नाही, माहिती असा protocol पदर नाही, नाही, काय- पदर करा नाही ते, करा धाब्यावर मारा सगळे अरे, नियम. पदर आहे का तो? पृथ्वीवर पण धाब्यावर मारताय नियम, स्वर्गातले नियम पण धाब्यावर मारा सगळे. 7 वर्ष एकच गाऊन घातला, एवढा घाणेरडा गाऊन. तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही मी त्यांना काही जमत नाही. मी मोजू मला ठेवली. चिडायला लावू नका. म्हणजे हिंगाचे असे पुसते गप्पा बसा. तो गाऊन बदल तो गाऊन. वेळ संपेल इथे. काय विषय चालू आहे? मूर्खासारखं. मी मोजू प्लीज प्लीज. शटाप हो शटाप. या सिरीज मध्ये एवढा पहिल्यांदा चिडलोय मी. मला माहितीच नव्हतं चिडल्यानंतर माझा आवाज कसा असतो. सॉरी म्हणा. मी एकटा, तू पण सॉरी म्हण. दोघांचं आय एम सॉरी. करा Sorry आहे. करा मोजा काय ते पैसे मी मोजू. लगेच हिला नाही जमणार, हिला नाही जमणार. अथॉरिटी ही मला ट्रान्सफरम करू दे. मोजा. हाच झालाय नुसता मला. बघू ना. या किती आले? ते नाही माहिती. मारायला मोजलेस. कोण आहेत ही लोक? ते गड्डा चबू खेळताय, पत्ते वाटलेस अरे ना. काय करताय तुम्ही? नुसतंच आपलं करताय मला करून. ही लक्षात अक्कल राहत तिची. नाही माझ्या मोजते. अरे, एवढं काय लक्षात परत नाही काय? मोजते मी. त्यात काय? किती मिनिटं ते मिनिटं? 10-15 सेकंद 15 सेकंद उरले रे तुझ्यामुळे दोन. अरे, 15 सेकंद मी मोजतोय, सांग. नाही मला दिली एक ऑथॉरिटी. मिनिट मी थांबा. मोजणार आहे. थांबा. मी मोजतोय, सांग. 10, थांबा, अरे, थांबा, नको करूया रे, हे काय काय? करताय? अरे, काय यार. करताय? 6 थांबा. 5 4 3 2 1 0. 100 रुपये किती? 150. या बात है. तर 15 मिनिटात समीर चौगुले यांनी तब्बल 50 रुपयाच्या 3 नोटा मोजलेल्या आहेत आणि त्यांच्या श्रीमंतीत 150 रुपयांनी वाढ झालेली आहे. कॉंग्रॅट्स मिस्टर समीर चौगुले. आणि ते 150 रुपये तर ऑलरेडी तुमच्याकडे आहेतच ना? नाही, हे द्या ना आहेत ते तरी द्या. नाही वहिनी, हा, हा. मांडी खाली लपवलेल्या नोटा काढा बरं. निर्लज्ज आहेस ग तू. पैसे चोरतेस देवाचे तू. तिकडे खाली घालून ठेवलेस तू. किती निर्लज्ज ग. आता काय म्हणतील ते तिकडे? तुमच्याच्याने काही होणार नाही म्हणून घर खर्चाला ठेवले. अरे, पण आणि काय म्हणतील ते विचारू नका. अरे, पण कळलं 15 पाहिजे ना, मिनिटात तुम्ही अक्कल 2 तुला. नोटा मोज, अरे, 3 नाही नोटा रे, मोज. मला येऊ का? 50च्या. अरे देवा, काय करायचं रे मध्यमवर्गीय कुटुंबाचं? मध्यमवर्गीय माणूस आणि त्याचं नशीब याचं नातं भोपळा विळीसारखं का असतं रे? ते हातात हात घालून आनंदाने कधी नांदतील तू तरी सांग. जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात, क्या बात. कहर केला तुम्ही. प्रसादा काय म्हणाल? लाजवाब. समय लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं वाटेल, पण मला आता अशा पुलं, वपू, चिवी, दमा, शंकर पाटील यानंतर जर काळजाला भिडणारं सोपं लिखाण मला तुझं वाटायला लागलंय. म्हणजे जे मांडायचंय, जे 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 पोचवायचंय ते थोडंसं बोचर आहे, पण ते इतकं हसऱ्या पद्धतीने पोचवतोस तू. क्या बात आहे. लाजवाब. तुझ्या लिखाणासाठी तुला सॅल्यूट आहे आज. आणि ऑफकोर्स परफॉर्मन्स. ईशा कमाल परफॉर्म केलंस. कमाल. म्हणजे मी जर समयाच्या जागी असतो आणि तू माझी बायको असतीस, मी पहिलं ते सोफा डोक्यात घातला. गप बस, मला मोजू दे. इतकी इरिटेट झाली होतीस तू, इतकी भयानक की म्हणजे काय परफॉर्म केलंस तू. लाजवाब. वा वा वा. फार मजा आली. ओंकार ॲज युजल फॅन्टॅस्टिक प्लीजिंग परफॉर्मन्स होता. खूप वा. तुफान. मजा आली. श्रीदेवी उर्फ सई. सुसाट परफॉर्मन्स होता. समीरदा फार मजा आली. सुंदर परफॉर्मन्स, सुंदर लेखन. ईशा, यू आर इक्वली क्रेझी. म्हणजे तुला ह्या रोलमध्ये पाहायला भयंकर मजा येते. आणि तू जो तो आवाज लावतेस ना, दॅट इज म्हणजे मला असं वाटतं की तो ह्या कॅरेक्टरचा सोल आहे आणि तू तो असा पकडून ठेवलेला असतोस. फारच भारी. डेव्हिड ऑसम आहा ॲज ऑलवेज आहा.
आणि वॉट डायनामिक म्युझिक हडकरजी वा. म्हणजे तुम्हाला सिल्वर लाइनिंग पण कळतं, तुम्हाला अंडर करंट पण कळतो, मग तुम्हाला त्यातला ह्युमर असं सगळं मिक्स करून तुम्ही जी जुगलबंदी करता, आहा हा, फारच मजा, फार फार मजा आली. मंडळी, आज एक मेहनती अभिनेता सापडलाय ज्युनियर आर्टिस्टच्या कचाट्यात. त्यामुळे बघूया आज शूटिंगमध्ये काय गमती जमती घडतात ते. ज्या बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. अरे तूच आतापर्यंत एवढं काय गोष्टी होतो. घे बिस्किट घे. इंडस्ट्री नाही, इंडस्ट्री में क्या है यार? अरे इंडस्ट्री मी काय मोठ्याने बोलतं कळलं ना. अरे स्पॉट. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. ते ययो घालून येस, आय एम द यो अरुण. आणि ते डिस्को मोये. येस माय सेफ डिस्को मोर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार Hello, नमस्कार. यांनीच मला इंडस्ट्रीत आणलं का नाही. हो सर. हो ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आपले फार म्हणजे सिनियर आर्टिस्ट आहेत. शूटिंग बघायला आलेस. नाही सर, नाही मग? सर, शूटिंग नाही सर. मग? ते ऍक्च्युली माझं काका आहे ना सर, त्यांनी मला ज्युनियर आर्टिस्ट कार्ड काढून दिलंय सर. Oh. हा सर, म्हणजे ते बोलले की आज पहिला दिवस आहे तुझा, हा. तर योयो अरुण आणि डिस्को मोये यांच्या बरोबर सीन करणार आहेत, तर तुझं करिअर सेट आहे म्हणून सर. म्हणून सर तुम्हाला भेटायला आले सर. गुड गुड वा वा. गुड बाय. मस्त आहे. कोण काका तुझा? जँगो परब सर. जांगो. जँगो सर. जांगोची तू पत्नी? सर ओळखता तुम्ही? ओळखते म्हणजे तो आमचा जांगो मित्र का. अरे लहानपणापासून आम्ही एकत्र काम करतो. लहानपणापासून? अरे एरियाच बरेच दिवस झाले. तू येत नाही शूटिंगला, काही प्रॉब्लेम? नाही ऍक्च्युली सर त्यांचं गुडघा असं खराब झालाय. Okay. चालता येत नाही ना सर. आणि काकी त्याची कंबर पण खराब झाली. दोघं घरात असतात म्हणून मला पाठवलं सर. पण ते बोलले सर तुम्हाला दोघांना भेटलं तर करिअर सेट आहे सर माझं. नाही नाही, करेक्ट करेक्ट आहे. म्हणजे आमच्या ना इंडस्ट्रीमध्ये जाम एक्सपिरियन्स आहे आम्हाला. एक्सपिरियन्स सर. तुला सांगतो ना, बच्चनजी, धर्मेंदर, हरिभाई. हरी भाई म्हणजे सर संजीव कुमार. आई सोपं ती. हा, मग. पण मला त्यांच्यावर कधी काम करायचा योग नाही. का सर? मी इंडस्ट्रीत लेट आलो ना, याने मला इंडस्ट्रीत आणलाय का. नाही बरं, सर तुम्ही पाय म्हणजे इंजिनियर म्हणजे सिनियर म्हणजे बाबा. अरे नको ना, आज- सर कुठे पाया अरे तू कुठे नाही नाही, तो तसाच आहे. तो परत फेड केल्याशिवाय गप्प बसणार नाही, मला माहिती आहे ना. खाली आहे सर. होय, होय, होय. तुला सांगतो म्हणजे मी आणि सचिन यांनी बाल कलाकार म्हणून एकत्रच एंट्री घेतली इंडस्ट्रीमध्ये. सर सचिन तेंडुलकर. एरी झाली काय? तेंडुलकर नाही, मग सर सचिन गोस्वामी. बच्चा आहे अजून तो. इंडस्ट्रीने त्याला मानलंच नाही रे. लय करतो, लय मेहनत करतो. पण म्हणजे तुला सांगतो, ऍक्टिंग म्हणू नको, डबिंग म्हणू नको, डिरेक्शन म्हणू नको, सगळं करतं. पण इंडस्ट्रीने अजून त्याला गणलंच नाही रे. आई मग सर ते सचिन मोठे आला होता माझ्याकडे, बोललं म्हणे थोडं ऍक्टिंग करायचं. बोलले रिॲक्शन मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. मग तू सर एक काम कर, पेन घे. पेनगे म्हणजे सर रायटिंग रे. आई सपोर्ट. त्याला आता मागं बोलून बघत नाही रे. तुम्ही सांगितलं सर. अरे म्हणजे क्या बात आहे सर, क्या बात आहे. मी माझा काका बोलला होता तुमच्याकडे गेलो ना सर, तो हे सेट आहे सर माझं. म्हणजे सचिन म्हणजे तुला माहिती आहे सचिन पिलगावकर. ओ पिलगावकर. हे आपला हिचा नवरा आपला सुप्रिया. सुप्रिया. बरोबर. पिलगावकर म्हणजे कसं आहे, पिलगावकर आहेत ना, पिलगावकर ते बाल कलाकार म्हणून ऍक्टर म्हणून आले का ना, ऍक्टर म्हणून आणि आले आज ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. सर ज्युनियर हे कसं ऍक्टिंग मध्ये घुसले आणि सुपरस्टार झाले, सर म्हणजे आणि हा कसा ज्युनियर मध्ये घुसला, पण आपल्यातला हा सुपरस्टार अरे सर म्हणजे पर काय? बेटा तेरे को बोलता है मैं इंडस्ट्री का पुराना चावल है. पुराणा चावल म्हणजे म्हणजे पिलगावकर आहेत ना, अख्खा बासमती आणि हा तुकडा बासमती. मतलब इंडस्ट्री में आज भी जो भी बंदा है ऐका ना, काय झालं रे? अरे किती बच करताय तुम्ही. नका ना एवढं बोलू. मी पाठांतर करतोय तर थोडस कॉन्सन्ट्रेशन करू द्या बुवा. तो नाही, एवढा भोंगात आणायचा असेल ना, त्या तिकडे निंबाच्या झाडाखाली जाऊन करा काय करायचं ते. डोक्याला ताप नुसता. हा ठीक आहे ठीक आहे. वरळले सर आपल्याला. ऍक्च्युली तो उकडा चावल आहे. हे सर उकडा चावल म्हणजे पाठण तर होत नाही म्हणून तो उकडला. पाटण तर होत नाही सर.
एवढं मोठे stars? अरे ऍक्टर लोक हे असे ऍक्टर लोक आहेत ना जेवढे मोठे आहेत ना सगळे खोटे आहेत हा सर म्हणजे त्यांचे पाठच होत नाही कट्टरवर लिहून द्यायला लागतं तेव्हा कुठे त्यांचं पाठ होत काय सांगतो सर तरी सुद्धा होत ते बघून सगळे बोलतात. माझं कसं आहे माझी फोटोजेनिक मेमरी आहे एकदा सीन असा बघितला ना हा, सर. काका मामा आंटी सकट पाठवतात तर ते काका मामा आणतीच समजलं नाही का मला हिला हे नाही कळत रे ते काका मामा आंटी काना माता वेलंती पैसा बोलवला फीस भारी आहे सर भारी आहे. भारी म्हणजे आणि मुलत कसं म्हणजे डायलॉग आहेत ना असे डोळ्यात दिसले पाहिजे. ये बा डायलॉग डोळ्यात ना कसे दिसणार सर ओतातून येतात ना सर अरे येडी आहेस काही तू हेच तर खरं टॅलेंट आहे ना कलाकारात म्हणजे सर का बघ म्हणजे आता समजा समोरचा ऍक्टर आपल्याला बोलला अरे कुठं निघाला तर आपण डोळ्यात दाखवायचं डोळ्यात ना क्या बात हे- सर तुमच्या अरे तुम्ही कुठे बरे डिस्को मोरे साहेब बोल रहे हा. तर तुम्ही ग्रेट आहे सर खरंच ग्रेट आहे म्हणजे खरंच माझा डँगो काका बोलला ना तुमच्याकडे आलं तर माझं कधी स्टेट आहे सर टेन्शन state घ्यायचं आहे. नाही आलेच कुठे यो यो अरुणकडे हा साधा सुद्धा नाही आहे नाही. अरे यो यो अरुण म्हणजे उघडी युनिव्हर्सिटी आहे हो सर सर, कसं बोलता सर हा मग उघडी युनिव्हर्सिटी हा? सर, कसं अरे म्हणजे कुणी पण या आणि कुणी पण वाचा अशी युनिव्हर्सिटी आहे ओपन युनिव्हर्सिटी ए डिस्को चला ना तिकडे सर ओरडतायत माझ्या हा, नावाने हो रे हो काय एवढा काय वाटतो काहीतरी काय पकवतात चला लवकर सर यो पण ओरतो सर आपल्यावर टेंशन घ्यायचं नाही बेटा एक बात ध्यान में रखने का हा सर असिस्टंट डिरेक्टर अपना दुश्मन दुश्मन सर हा यांचं ऐकायचं नाही आपण नॅचरल करायचं नॅचरल आपण इकडचं मूल आहे मूल ए मूल चल वरती हा चल, ठीक आहे रे. चला 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 चलो 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 सीन करते भाई फाट 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 सीन करू ओ थांबा थांबा भाई थांबा जरा तुमची जागा ही आहे काय नाही नाही अरे ही आहे ना अरे बापरे मिठीत या अरे मिठीत या मिठीत या भाई आज असा सीन करायचा ना हा दिलीप साहेबांनंतर लोकांनी तुमचंच नाव घेतलं पाहिजे अरे बापरे दिलीप साहेब नाही हो म्हणजे फार तुमचं नाव काय श्याम सुंदर ये बात या तुम्हाला सीन मी एक्सप्लेन करतो या हा, सांग. या मागे मागे लवकर हा एकदम सिंपल सीन आहे इथे डेड बॉडी आहे बर भाई जेवला हा मस्त एकदम मस्त ना तू डेड बॉडी आहेस ना अरे इथे बस ना तू मार्कवर राहा ना यार रमेश सुरुवातीला चिडचिड करायला लावू नकोस ना यार असं करू नकोस तू काय सर मी इथे आडवा झालो हा. तर मॉबला कोण हँडल करणार सर एरवी कोण करतं तुम्ही सर मग मीच करणार ना हा मीच कर सॉरी सर सुंदर सर सॉरी इट्स एक्स्ट्रीमली सॉरी सर नका म्हणू सर तुम्ही सॉरी 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 हा. हा फक्त ना काय होईल की तुमच्या अवतीभोवती काही माणसं असतील ज्युनियर्स डिस्को मोरे यो यो अरुण सर माझा पहिला दिवस आहे सर मी नवीन आहे सर अरे बापरे चल चल हरकत नाही हरकत नाही ऐका जरा 2 मिनिटं या तुम्हाला फक्त सीन एक्सप्लेन करतो अगदी सिंपल सीन आहे ही ह्याच्या मामाची डेड बॉडी आहे झोप ना डेड बॉडी आहे ना झोप ही ह्याच्या मामाची डेड बॉडी आहे हा तुम्ही इथे रडताय हा त्याच्यानंतर हिरो येतो हिरो रडतो ओके हिरो रडतो त्याच्यानंतर तो त्याची वाक्य घेतो तो जशी त्याची वाक्य घेईल तसं तुम्ही तुमचं रडणं कमी करायचं आलं लक्षात इतका सोप्पा सिंपल सीन आहे फटाफट करूया लगेच घरी जाऊया हा डन 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 चल 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 रेडी रेडी हा ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे काय पहिले इथे डेड बॉडी असणार आहे तू आप उधर से कसा रोने का तू है ना देख के ऐसा हे करणे का. ऐका 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 मी तुम्ही एक काम करा तुम्ही कोण मी डिस्को मोरे हा तिकडे जा पायाजवळ जा पायाजवळ. हा तिकडे जा तिकडे पायाजवळ अरे असू दे सर मी पण अरे पाहिलं. तू याने आणलं नाही. तुम्ही- बरोबर आहे नंतर पडा तुम्ही जा तिकडे पायाजवळ तुम्ही तिकडे बसा हा बसा आजोबा हा ती तुमची नात आहे असं समजा हा नाही नाही ती हे डेंगूची पुतणी डँगो सर डेंगूची पुतणी डँगो काका सर अरे डेंगूची पुतणी सीन मध्ये नात आहे असं समजा Okay. आजोबा हा चला 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 मूड 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 ऑल द बेस्ट रोल कॅमेरा बोलेंग ऍक्शन मामा ए मामा उठ ना ए मामा उठणार रे मामा ये बाबा अरे काय करताय तुम्ही तुम्हीच म्हणाला ना मोठ्याने रडा म्हणून अरे पण एवढं ओढायचं एवढं अहो
त्याची वाक्य नको का ऐकायला यायला मला सांगा. हा इकडचा हुंदीर कुठे येतो? होय होय काय करताय तुम्ही खाली इथे? नाही ऍक्च्युली काय झालं तो आम्ही बघितलं त्याला रडता म्हणजे रडायला जमतच नव्हतं म्हणून म्हटलं हा आपण सीन उचलूया. नका उचलू तुम्ही, नका उचलू. ऐका माझं, नका उचलू तुम्ही. आपण एक सॉर्ट करूया. तुम्ही कोणीच रडू नका. हा फक्त सोपं काय कराल, त्याच्या डोळ्यात आहे ना आशा आणून तुम्ही बघा फक्त तिकडे. हा ती आशा आमच्या डोळ्यात मावल. तुम्हाला आशा म्हणजे नेमकं काय वाटलं? ती आमची ज्युनियर आर्टिस्ट. चुप. नाही मावल. अहो नका टाइमपास असं नका करू ना. मी आपल्याला जायचंय की नाही, पटापट पटापट करूया ना आपण. हा रेडी आहे ना तुम्ही? चला 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 मूड 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 चला. शाबाश शाबाश शाबाश. अरे एवढा जिरा एवढा सीन आहे यार, पटकन होऊन जाईल. ते रडायचं ना तो पहिला तू उधर से आना. उधर से म्हणजे आणि तू मेरे इधर आना. नाही ना तू टेन्शन ओ काय काय करताय आजोबा तुम्ही? याने इंडस्ट्रीत आणला ना मला त्याच्या. हा ठीक आहे, जा पोझिशनला जा. नहीं क्या हो तुम्हारा वाला नहीं समझेगा उनको इसके लिए मेरे को समझा फिर बोलो काय केलं असं नको व्हायला. बसा ना आजोबा, बसा बसा. हा हा बसा. चलो ओके. ओ सर 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 हा दादा रडताना पाय जोरात हलवू नका. जोरात पाय हलवताना माझा अख्खा स्ट्रगल कपाळात येतो. बरोबर बोलतोय तो. चलो चलो रेडी. हळूहळू टेम्पो पकडत हळू होतो. ना. काय हळूहळू टेम्पो पकडत होतो, मध्येच कोकलले तुम्ही. ऍक्टिंग करताना टेम्पो कशाला पकडायचा? मूड पकडायचा. मारा ना कुठेतरी जाऊन. चला चला हा रेडी. चलो चलो रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मामा ए मामा उठ ना. ए मामा मामा उठ ना. मामा ऑक्सिजन मास्क कोणी काढलं? ज्याने ऑक्सिजन मास्क काढलाय त्याने मारलंय मामाला. कोणी मारलं मामाला? अरे मामाला कोणी मारलं? अरे मामाला मारलं. अरे त्यांनी बाय नाही हसून राहिली हो सर. मी दगडांशी बोलतोय का मी? अरे तुम्ही रिॲक्ट का करत नाही आहात? रिॲक्ट करा ना तुम्ही. तुम्ही बोला ना रडायचं नाही. अरे रडू नका, पण तुम्हाला तो विचारतोय की नाही काय, तर तुम्ही त्याला रिॲक्ट करू शकता ना. तुम्ही इकडे तिकडे कुठे बघता, त्याच्याकडे बघा ना. अच्छा हाँ अपने को करना मांगता है. अपने को करना नहीं मांगता, यही मैं कब से बोल रहा है, यही आपको करना है. ऐका ना, हेच आपल्याला करायचं आहे. एक आपण सोपं करून टाकू. काहीतरी तुम्हाला ऍक्टिव्हिटी देतो. तुमच्यापैकी कोणीतरी रुमाल तोंडावर ठेवा, कोणीतरी इथे बसा, कोणीतरी बॉडी जवळ जा. हा मग ते आपलं खेळतं राहील. कळलं तुम्हाला? आला अंदाज? हा पटकन करूया आपण. हा चल चल रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मामा ए मामा उठणार रे मामा. ऑक्सिजन मास्क कोणी काढलं? ज्याने ऑक्सिजन मास्क काढलाय ना त्याने मारलंय मामाला. कोणी मारलं मामाला? अरे मामाला कोणी मारलंय? अरे मारलं कोणी मामाला? त्याला वाटत असेल मी सोडून देईल त्याला. मी सोडणार नाही. मी दगडाने ठेचून ठेचून मारीन त्याला. त्याचे तुकडे करेल, त्याची खांडोळी करेन मी. छेंदा मेंदा. काय करतोस तू? मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे सर. सॉरी 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 सॉरी. कोण आहेस तू? सर डेड बॉडी आहे सर. डेड बॉडी तू त्याला बिटी कशी मारतोस? सर माझा इतक्या दिवसांचा स्ट्रगल मला संपताना दिसला म्हणून हाताने मिठी मारली सर. मारायचं ठरवून वेडायस का तू? वेडायस काय बडबडतोस तू? माझ्या सर माझ्या कॅरेक्टरने मिठी मारली, मी ना मिठी मारली सर. अरे पण तू डेड बॉडी आहेस ना. डेड बॉडी कशी मिठी मारेल मला सांग. कॅरेक्टर डेड बॉडीच आहे ना तुझा. मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे सर. मी कुठे तोंड दाखव. येडाय करतो. काय चाललंय? आम्ही किती का घोटाळे आलोय? नॉनसेन्स. नवीन पोरगी आली तर तू काय पण करशील? देर का ना खाली. सॉरी सॉरी. चुकून झालं. मी इंटेन्शन माझं त्याचं नाव. तिने भंगची केस टाकली तर काय भंग? विनय भंग. नाही 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 सांगू युनियन आली शूटिंग बंद होईल. सर टँगो काकाला काय सांगू सर मी? नाही काय नका सांगू. इधर आ बेटा इधर आ. सर मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे सर. आय नो. बघ काय बोलतो मी. ऐक बघ त्यांनी काही असं मुद्दाम नाही केलं, चुकून झालं असेल. आपण सांगतो डिस्को जरा सांभाळ.
सॉरी सॉरी खरंच त्याकडून मुद्दा म्हणून चुकून झालं त्याने मुद्दा म्हणून नाही केलं खरंच सॉरी एक काम कर 3 तास व्हॅनिटी मध्ये आम्ही बसणार व्हॅनिटी अरेंज कर 3 तास आपलं बोलना पडेगा ना रे उसको बरोबर. समझाना पड़ेगा ना बरोबर. क्या शूटिंग बंद करने का है? नाही बंद करणार उठ, इधर आ 3 कैपेचिनो और 3 स्पैगेटी ते आहे आपण खाऊ तर समजून दे ना बाबा त्यांना जाऊन दे काय करू आता 3 तास काय करायचं झक मारायची ते आपण नाही तुझं काय माहिती तू आयुष्यात आहे ना असिस्टंट ते डिरेक्टर कधी पोहोचणारच नाही हे सगळे छछोड धंदे करत बस जरा मोठा विचार कर हा चुकून झालं एकदम कॅरेक्टर मध्ये कसला मारेन धरून कॅरेक्टर बिरेक्टर बोलला सर तिकडे बसता तिकडे जाऊन बाहेर जाऊ नको त्यांना तोंड दाखवू नको मारतील धरून सर मूर्ख इंटेन्सिटी थोडी वाढवू का ब्रेक आहे ब्रेक वा ज्युनियर आर्टिस्टची ओपन युनिव्हर्सिटी बघायला मिळाली आम्हाला आज मजा आली. प्रसादा 3 कापुचिनो आणि 3 स्पगेडा खाऊन पिऊन जेवढी ढेकरील तेवढा तृप्त झालो परफॉर्मन्स बघून. बहारदार. मंडळी असं म्हणतात की ओळख असली की कामं एकदम पटापट होतात, पण हीच ओळख कधी कधी कशी अंगलट येते हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. पहिलाच दिवस आहे माझा. श्रीदेवी प्रसन्न. हा हाय की बरोबर मग. होय मग काय अजून पाहिजे. सही हे घ्या. झालंय काम जा. धन्यवाद बरं का साहेब. हा आभारी आहे. हा आलो जरा 2 मिनिटात. आणले ना व्यवस्थित सगळं आणलंय बघा हे. हाय नीट घेतलीस ना. घेतली म्हणजे घेतलीच आहेत. लगा नाही ते आलं वाटतं आज. आपली फेरी फुकट जाणार वाटतं आज. ए नाही थांब होय ती इथं बसते ती साहेब नाही आलं का आज. साहेब होय हा? आहेत की आधी इकडे गेले ती. बस, बस, येतील. आपलं काम होणार आता. समधी कागदपत्र आणलेत ना व? मग काय मग काय मागच्याला परत गेलेलो 2दा परत पाठवलंय आपल्याला. हे नाही विचार का लगा सगळी फाईल फायनल मध्ये रेडी करून आणलेली आहे. आज सही घेतल्याशिवाय जायचंच नाही परत. जायचंच नाही. कळलं का तुला. तुला सांगतो आज सही झाली की नाही उद्या कर्ज आपल्या अकाउंटला जमा. लगेच येणार होय. उद्या लगेच येणार. लगेच पैसे येणार. तुला सांगतो पैसे आलं की नाही लगेच दुसऱ्या दिवशी जायचं कोंबड्या विकत घ्यायच्या पोल्ट्री फार्म चालू. जमतंय तुला. मग काय करू त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊ लगेच परत 60-70 बकऱ्या घेऊ विकत. लगेच गोट फार्म चालू. हाल्या काय म्हशी आहे तेव्हा हाल्या करतीस ती. काय बोलशील का तू हे? आणि तुला सांगतो अजून काय करायचंय अशा खोल्या बांधणार मी 1-4-5 स्पेशल खोल्या. आणि तिथं काय चालू करायचं ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम काय करतेस माहितच नाही मला तुम्ही बोललेला तरी लक्षात आहे. आणि काय करायचं हे सगळं झालं का नाही आपलं फायनल मध्ये तिच्या आयला एक 5 स्टार हॉटेलच टाकायचं. सगळ्यांनी बघतच बसलं पाहिजे हॉटेलाकडे. आणि हॉटेलाच्या उद्घाटनाला सई तावणकरच बोलवायचं. जास्त इमले बांधू नका. काय झालं आधी फायलीवर सही होणं महत्वाचं आहे की नाही. सही झाली तर सही येणार. आता सही येणार आहे म्हणल्यावर कुठं सही होणारच की हो. आणि मग मी पूजा घालून प्रसाद घेणारच की हो. ही वेगळंच दिसतंय का कोणतरी. बोला काय
काम काय काढले? नमस्कार साहेब. हा घ्या नमस्कार, माझ्याकडनं पण घ्या चला. नमस्कार. रोहित माने. हा ती पोल्ट्री फार्म साठी कर्ज पाहिजे होतं. हा बर. त्याचा अर्ज दिला होता. फाईल बिल सगळं ओके मध्ये आहे, म्हणजे नुसतं सही झालं की झालं. होय. हा ती तुमच्या आधी कोणतरी साहेब होते तर रणदिवे साहेब. रणदिवे साहेब, हो. हा त्यांनी फाईल बघितली आमची. सगळं फायनल आहे, म्हणजे फक्त एक ती जन्माचा दाखला राहिला होता तेवढा घेऊन आलोय आता. आणलं होय. हा म्हणजे फक्त सही करा तुम्ही, म्हणजे द्या बघू फाईल बघू. काम होऊन फाईल जाईल आणली, माझं. सगळी फाईल आणली. सगळं आहे बघ. हा बर. पटकन सह्या केल्या की नाही तर मोठं काम होईल साहेब. नाव काय म्हणले? रोहित माने. हा रोहित माने. मी चेतना माने. हा जन्मतारीख बरोबर आहे का? हा बरोबर आहे. काय जन्मतारीख? ह्यांची ही आहे 27 जानेवारी. आहे बरोबर आहे. तुमचं नाव काय हो? हा? नाव तुमचं काय? काय कंप्लेंट करणार आहे का काय? नाही कंप्लेंट नाही. सही तेवढी साहेब. सांगा की तुमचं नाव काय सांगा की, म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी. नाही नाही आत्ताच, आज सकाळीच माझा पहिला दिवस आहे, मी आत्ताच आलोय. काय नाही मला बघितलं का वाटतंय, मला आठवण झालंय, पण म्हणजे सांगे नाव सांगे तुमचं. पृथ्वी प्रताप नाव आहे माझं. पृथ्वी प्रताप. हा तो कुठेतरी तुमचं मामा साताऱ्याला असते तर. तुम्हाला कसं माहिती? मोती चौक लाटकर पेढेवाल्याच्या बाजूचं घर. कुठनं काढली माहिती? रोहित माने. रोहित माने? रोहित्या रोहित्या रोहित्या. अरे काय लगा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला नाही याचा वेळ लहानपणी. अरे लगा टायरनं सकार सकार खेळलेला का आपण राजवाड्यापर्यंत जायचो पार लगा. आठव की रोहित्या. बसा चिडलेत आता, बसा खाली. बसा तुम्ही. काय नाही साहेब, सही तेवढी झाली की नाही आमची. रोहित्या. ओय लागा सावत्या. लागलं. तू सावतायस होय? सावती आहे मी. लगा आठवलं होय तुला? आठवलंय की मला. पप्या पप्या नाही रे. पप्या पप्या अख्खं गाव मला पृथ्वी प्रताप म्हणून पिपी म्हणते. ही बेन मला पिप्या पप्या काय म्हणते. तुला ते आठवतंय काय? आपण एकदा गोटी आंब चोरलं होतं. राहू दे आता ती. तुम्हाला सांगतो, मला म्हणलं चल आंब चोरू. ती गोटी आंब चोरलं की बागायतदार आले डोंगरावर पटक मारलाय. माझ्या अजून वळ बघायचे का? लय भारी वाटत. किती वर्षानं भेटलाय लगा. कसलं बदललंयस रे? ही काय कॅस बॅस रंगवलीत? चेहरा बदललाय रे नुसता. आठवणी बदलते तो तेव्हा. म्हणजे फिराकला नाही परत गावाकडे लागा तू. म्हणजे अरे कशाचं काय गावचं घेऊन बसलायस? आमच्या तात्यांची झाली दिल्लीला ट्रान्सफर, त्याच्यामुळे त्यांना काय गावचं घर तिथंच, तात्या दिल्लीला. मग आमचं येणं जाणं पण बंद झालं ना. असं पण यायचो मधनं कधीतरी. पण नंतर सुटलेच सगळे. दिल्लीला गेलो, तिकडे 2 वर्ष राहिलो. तिथं काय मन नाही लागलं रे, काय हवा नाही बरी तिथली. मग आलो परत इकडेच. जाऊया असं त्याचा काय फाईल तेवढी ओळखीचा माणूस भेटलाय लागा आता काय. फाईल तेवढी सही तेवढी करून टाक, म्हणजे कसं माझं काम चालू होईल. लय मोठं माझं काम चालू होईल. आयला काय टेन्शन घेऊ नको, मी आहे आता इथे. फाईल म्हणजे ओके आहे तुझी एकदम. अशा सह्या करतो मी. असणारच की हो भाऊजी. लय खेपा घातल्या तो यांनी. लय मेहनत केली. असे ओरिजिनल कागदपत्र आम्ही मिळतच नव्हते आम्हाला. 2 महिने घालवले त्यांनी. काय सांगतो वहिनी, पण आता टेन्शन घेऊ नका. भाव आहे आपला. चौथ्या भाव म्हणजे भावकीच की हो. गावातलं घर म्हणजे बाजूबाजूच घर. काय तुम्हाला सांगतो, ह्याच्यासाठी सही करणार म्हणजे करा भाऊजी, लय मोठं काम होईल. बाकी ही तायडी कशी आहे? तायडी तुला सांगतो, तायडी आम्हाला लहानपणी चिक्की आणून देणार, शेंगदाण्याचे त्या लाडू बिडू असते ते सगळं आणून देणार. तायडी भाऊजी काय कशाला मारायला तायडीचं नाव काढलंस? काय झालं? तायडीचं तर तायडीमुळे झालंय नुकसान सगळं. काय झालं? काय पण काय झालं काय म्हणजे लाज आहे तायडीला? सावत्या तायडी कशी होती? लाज आहे का तिला वाईस तरी? हळदीच्या दिवशी पळून गेली बेनी. काय सांगतोय? आणि मग तायडी पळून गेली होय? तुला सांगतो, तायडीचं नाव काढलं तरी डोकं विकतंय माझं. एवढी आपल्याला हुशार वाटायची तायडी, बिनीनं काय केलं असेल? हळदीच्या दिवशी पळाली ती पळाली, आईचं दागिनं घेऊन पळाली. लय वाईट झालं भाऊजी. वाईट म्हणजे काय साधं झालंय होय? बेकार झालं. लय वाईट झालं तर. माझं म्हणजे असं झालं होतं का नाही, हाणला असता मी. पण काय बायची जात आहे, आपली मोठी बहीण आहे, काय बोलू नाही शकत आपण. लय वाईट झालं. लय बेकारच झालं. बेकारच झालं. ए सावत्या, इकडे. तुला सांग, तू कुणाबर गेली माहितीये का? कुणाबर गेली असेल? कुणाबर? तू आपलं पक्या माहित आहे का? पक्या तो पेडेवाला आहे. त्याच्या मागचं घर पाम्या ती बियाण ती गावचं रिकाम तिकडे त्याच्यावर गेल्या पळून.
माझं म्हणजे ना, नाव काढलं तरी डोकं फिरतंय. जाऊ दे आता काय त्याला मन मरतंय रे माझं काम करायचं. काय करावं असंच मर्दी जायला नाही करत. नाही तसं ना करू नाही मी चाललोय. जाऊ दे रे आता काय पप्प्या कसं आहे जी झालं ती झालं ना आता म्हणजे कसं आहे जी झालं ती चांगल्यासाठी झालंच म्हणायचं. हा वा शानाईस केलेलं आहे. म्हणजे माझी तायडी पळून गेली ती चांगल्यासाठी झालंय. नाही तसं नाही म्हणजे बेकारच झालेले पण आता काय जी झालं ती झालं ना. आता काय म्हणजे राहिलंय काय आता एवढं आयुष्य पडलंय पुढं एवढ्या फायली पडल्या त्या बघाव्या सह्या कराव्या घे की सही तेवढी करून लागा सावत्या सॉरी तायडीचा विषय काढला आणि डोकं फिरतोय माझं. सॉरी लाग मला लक्षात नाही तुला माहित नव्हतं ना रे तू ही फाईल नाही का तुझी सही करायची ती करतो तेवढी. घेतली परत बघायला. आता कोणाचं नाव काढू नका गप्प बस सही तेवढी मत नाही आता मी काय नाही फिसकटलं की नाही तर आता बघ आज मग तुम्ही आहे. नाही करतो सही करतो हा, काय भाऊजी मोठं काम होईल भाऊजी मोठं. वहिनी करणार हो. सही करून कसं नाही चालणार भावाची फाईल माझ्या. बाकी मामा भेटलो होतं का नाही कसं आहे तो मामा ऐका माझी बी गाठ भेटणार लय दिवस झालं. पप्या काय झालं काय काय रडतोय काय तू रड नको शांत हो की रड नको की रडतोय कशाला काय झालं. मामा गेलं रे शपथ मामा गेलं रे सावत्या. एवढा मामाचा जीव माझा जीव मामा गेलं रे. शेवटचं पाणी बी पाजाय नाही मिळालं मामाला. मामा गेलं सावत्या. जाऊ दे पप्या आता काय एवढं केलं मामानं माझ्यासाठी. मला मामासाठी काय करता नाही आलं. जाऊ दे आता काय खायला भाऊजी फाईल नको जाऊ दे रडू नको कसं आहे रडायचं नसतंय रे बेकारच झालंय खरं तर जाऊ दे रडू सांगतो मामानं लय केलं रे माझ्यासाठी. माहिती की मला माहिती मामा म्हणजे माझी आईच रे दुसरी. हो ते आहेच मामाची आठवण येते रे सावत्या. नाही बरोबर आहे येणार की रे आता माणूस गेला म्हणलं आठवण येणार. पण मामाची आठवण आली ना काहीच करावं असं नाही वाटत. मरून ती जायला हापडी टाकतो आज. आपली कुठं सही बाकी आहे की माझी सही करून टाकी तेवढ्या काम अडकून राहील ना. नाही यार मला ती काय होते सावत्या मामा आठवला ना मला काय सुचत नाही रे सावत्या नाही म्हणून. तेवढं आहे आता काय नाही करतो मी सही. तुझं घेणं कशाला बोलत बसते. जाऊ दे लागा एक विषय काढताय ना गुतावून ठेवते फार. असेच काय करावं आता बोललात ना तुम्ही हाणीन नडग्या हाणीन मग तुमच्या गप्प बसा. मला काय माहिती मामाचं एवढं त्याच त्रास होतो मामा गेला मला माहित नव्हतं. सही फिसकटली. मामा लय चांगला पण मामानं लय केलं ना. लय मामानं केलं तुला सांगतो काय केलं मामा. तुला ते आठवतंय का मामा बघ आपल्याला पैसे द्यायचा ती सायकल भाड्यानं आणायचो आपण आठवतंय का. ती कसं विसरीन. त्या भाड्याच्या सायकलीमुळे झालंय सगळे. काय झालंय पाय मोडलाय माझा हे बघ कोटा पाय बसवलाय. मग यो खरा पाय नाही होय तुमचा. कोटा पाय आहे. अगो मग ह्यो खोटा आहे होय. मग लगा एकदम डिक्टो दिसतोय. मग आयुष्यपत कितीला घेतलाय हो. 5 लाख खरा वाटावं म्हणून केस लावून घेतले तू रे. 5 लाखाचा पाय कर्ज काढावं लागलं ह्याच्यासाठी. कसलं त्या सायकलीचं काढतोयस. कर्ज काढलं होय. मग नाही कर्ज काढायला लागतंय हो. कर्ज काढायला लागतंय की नाही सगळ्याच आम्हाला बी कर्ज काढायची गरज आहे. काढलंच पाहिजे लागा. ही पाय बी मोडला अजून काय करणार. सही केलीस तर काढू आम्ही कर्ज म्हणजे. सही करू दे की मला. तेवढी सही करायची बोलण्यात सहीच राहते माझी. असेच माहिती भाऊजी सही कर. हा करतो काळजी करू नको. लय मोठं काम होईल भाऊजी. हा बाकी काकीचं नाव काढू नको. काकीचं नाव काढू नको. अरे काकी कुठे म्हणली बाकी महामाया होती महामाया. तिच्यामुळे झालंय घरात सगळं. आपल्याला वाटायचं काकी म्हणजे चांगले आहे. काकी म्हणजे आयत जणू दुसरी. आपल्याला काय देती खायला ही खा ती खा. काकीनं पेरलंय त्या माझ्या काकाच्या मनात इश. काय झालं काय झालं म्हणजे काकी लई निघाली. आता आलो होतो माझ्या तोंडाला पण बोलू नाही शकत वही नाहीत म्हणून. जाऊ दे काकीनं सांगितलं काकाला चला वाटण्या करू. तेव्हापासून काका लागलाय माग मला वाटण्याच करून द्या. म्हणलं नाही करायचं. पाहिली आहे भाऊजी लय आता म्हणलं काकी मी हाय आणि तू हाय नाही करायच्या म्हणजे नाही करायच्या. जाऊ दे पप्प्या
कसं असतंय घरोघरी मातीच्या चुली, आपण काय चूल पेटवायची आणि सया करायच्या. नाही रे नाही सावत्या, तुला वाटत असेल काकीला चांगले असेल, पण काकी मला माहित आहे काकीच एक नंबरची शातिर निघाली. काकीमुळे अण्णा गेलं रे. काकी म्हणली वाटण्या पाहिजेत, मी म्हणलं नाही देणार. म्हणली पाहिजे म्हणजे पाहिजे, मी म्हटलं नाही देणार. मला म्हणली सया करा, म्हणलं नाही करत. म्हणलं नाही करत सया, काय करणार. मला विचारलं तू काय करणार, म्हणलं ए फाडले तुझे जा म्हणलं फाडले तुझे कागदपत्र. माझ्या तोंडाव काकी ना हे बघ हित्त आली होती अशी हाणायला. म्हणलं हान, काय करशील काके, फाडलं तुझं कागदपत्र, नाही करत सया, नाही करायच्या वाटण्या. तुझ्या आईचं तुझ्या माझ्या आईचं सावत्या माझ्या आईचं काय. अरे माझं पेपर फाडलं, माझं पेपर फाडलं. अजून दाखवा वळकी. आता तुम्ही घरी या, तुम्हाला बघते. अति करता या. चेता सावत्या कहर परफॉर्मन्स, भारी भारी ब्रिलियंट परफॉर्मन्स दिलात. वा. बाकी बघा हा सरस काय म्हणतात. सई क्यूट परफॉर्मन्स होता. तुमच्या तिघांच्या भाषेची खूप मजा आली आणि मला घरी गेल्यासारखं वाटलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. चेतू त्यातल्या त्यात म्हणजे जिथे चान्स होता इतका भाव खाल्लास आणि आम्हाला इतकी मजा आली त्याची. मस्त भाषेची आणि तुमचं जे बॉन्डिंग सुरुवातीला होतं की खूप वर्षानंतर भेटला, ते तुम्ही खूप छान एस्टॅब्लिश केलं. मजा आली. मंडळी, हास्याची ही धून अशीच वाजत राहील, परंतु इथे आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात, अर्थात पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.